तर सर्वांना नमस्कार. टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित? येस सर. काल आपण आपल्या चॅनलवर काही टेंडर्स टाकले होते. तर बऱ्यापैकी काही टेंडर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे होते आणि सोबत सेवा सहकारी संस्थेच्या रिलेटेड सुद्धा काही टेंडर्स आपण टाकलेले होते. आपल्या चॅनलवर बहुतांश व्हिडिओ सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे आपण देत असतो. पण काही व्हिडिओ सेवाभावी संस्थेचे दिल्यामुळे बऱ्याच जणांना अडचण येते की दोन्ही मधला फरक काय. आणि खूप जणांचे मेसेज सुद्धा आले की यामधून आम्हाला कळत नाहीये की नेमकं रजिस्ट्रेशन करायचं कुठली संस्था आणि आमची जी संस्था आता आहे तर त्याच्यामध्ये काम काय मिळणार. तर याबाबत खूप जणांचे प्रश्न आहे. तर या प्रश्नावर पण आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि या प्रश्नासोबत बेरोजगारांची संस्था नोंदणी कशी करायची प्लस सेवाभावी संस्था नोंदणी कशाला करायची आणि कशासाठी करायची या दोन्ही गोष्टीवर पण आज आपण आपलं पूर्ण मार्गदर्शन इथे देणार आहे. बेरोजगारांच्या संस्थाबद्दल जास्त माहिती जर सांगायची म्हटलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत 350 पेक्षा जास्त संस्था नोंदणी झालेल्या आहे. विशेष म्हणजे संस्था नोंदणी झाल्यानंतर त्या संस्था नोंदणी झाल्या असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस हे त्यांनी दिले नाही किंवा त्यांना बाहेरच्या लोकांकडनं कुठेही एक्स्ट्रा पैसे देण्याची त्यांना गरज पडली नाही. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना भरपूर मदत केली. प्रस्ताव असेल, त्यानंतर कामाच्या रिलेटेड काही गोष्टी असतील तर भरपूर गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आपल्या चॅनलच्या आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे बेरोजगारांच्या संस्थेबद्दल. तुम्हाला आता स्क्रीनला दिसत असेल सहकारी संस्थेचे नाव नोंदणी कसे करावे त्याचा नमुना दिलेला आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार संस्था सभासदत्व कसं मंजूर करायचं ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर बेरोजगार सहकारी संस्था नोंदणी याचे एक भाग आणि दुसरा भाग असे दोन्ही पद्धतीने आपण त्याचे वेगवेगळे भाग बनवलेले. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देताना प्रत्येक याला शॉर्ट आउट करताना अलग अलग पद्धतीने त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देताना टॅक्सेशन, नोंदणी, खर्च, कुठे नोंदणी करायची, तालुक्यावर करायची आहे, जिल्ह्यावर करायची आहे की राज्य पातळीवर करायची याची सुद्धा माहिती आपण स्पेशली व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओमध्ये माहिती देताना असं सुद्धा लक्षात आलं की काही जणांना स्कीमची माहिती नव्हती की कशी स्कीम आपल्याला पाहिजे, कशा स्कीम मधून आपल्याला संस्थेमध्ये यायचंय. तर त्या स्कीमची सुद्धा आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते दिलेली आहे. आतापर्यंत चॅनलच्या माध्यमातून ज्या 350 संस्था नोंदणी झालेल्या आहेत तर त्या संस्थेला लागणारे फर्निचर्स, संस्थेला लागणाऱ्या खुर्च्या वगैरे जे काही ऑफिस सेटअप असेल तर तो ऑफिस सेटअप फ्रीमध्ये आपण आपल्या सगळ्या सहकारी संस्थेला देण्याचा आपला पुढचा आता या पुढचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे डॉक्युमेंट्स तुम्ही नोंदणी करणं खूपच गरजेचे आहे. तुमचे डॉक्युमेंट जर नोंदणी झाले तर आपल्याला लगेच त्या गोष्टीचा सुद्धा तिथे फायदा घेता येईल. ही बाब सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. काही जणांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संस्था नोंदणी केली पण संस्था नोंदणी केल्यानंतर त्यांना हे माहिती नाही की काम कसं घ्यायचंय हा एक प्रश्न आहे. किंवा काही जणांचा प्रश्न असा होता की आम्ही ऑलरेडी जुनी नोंदणी केलेली आहे पण जुनी नोंदणी करून आता काय करायचंय पुढचं, हे ऑलरेडी बहुतांश प्रश्न हेच आहे. मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग मधून असा प्रश्न आला होता की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्था काय असते. या दोन्ही मधला फरक आपल्याला आजचा जो विषय आहे तो खास महत्वाचा विषय तोच आहे की बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्थेमधला फरक काय. तर मी ऑलरेडी आता या विषयावर सुरुवात करणारच आहे पण त्या अगोदर संस्थेच्या रिलेटेड अजून जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही माझ्यासोबत अगोदर चर्चा करायची. त्यानंतर मग रितसर मग एकदा आपला पूर्णपणे टॉपिक सुरू झाला तर शेवटपर्यंत कुणीही मधात प्रश्न विचारायचा नाहीये. डायरेक्टली शेवटी मी ज्या वेळेस म्हणेल त्याच वेळेस तुम्ही जे काही प्रश्न विचारायचे असेल ते शेवटच्या टप्प्यात तुम्हाला विचारता येईल. त्यामुळे अगोदर अजून सुद्धा काही जणांचे काही प्रश्न असतील तर सर्वांनी एक एक करून विचारायचे, बाकीच्यांनी आवाज म्यूट करायचे आणि ज्यानंतर मी सांगेल त्यानंतर सर्वांनी फक्त त्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आहे. व्हिडिओच्या माध्यमातून काही दाखवेल तर तेही बघायचे आणि सर्व प्रश्न प्रॉपररित्या दुसऱ्यांचा प्रश्न सुद्धा ऐकून घ्यायचा. त्यामुळे एक एक करून एकेकाने प्रश्न विचारायचा आहे. हॅलो सर, नमस्कार सर. मी नागपूरवरून बोलतो, शुभम नंदनवार. नमस्कार, बोला. हॅलो. बोला.
सर आपल्याला मी तुम्हाला आज मेसेज टाकला होता. तो बहुउद्देशीय आणि बेरोजगार यामध्ये कुठला फरक आहे? तो आपण घेतच आहे. त्यामुळं त्याच्या अच्छा. व्यतिरिक्त दुसरा कोणाचा आहे प्रश्न तो विचारा. सेवा सेवा संस्था आपण ज्यावेळी रजिस्ट्रेशन करतो मग त्याच्यामध्ये सभासद कसे असणार? ओके. अजून दुसरा प्रश्न. सर तुम्ही एकदा सांगितलेलं की कोणती तरी एक मशीन सेटअप आहे जी वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. ग्रीन काहीतरी होतं एका सेमिनार मध्ये मी ऐकलेलं, काहीतरी होतं नाव त्याचं विसरलो मी. सो त्याच्याबद्दल माहिती मिळाली तर बरं होईल. ओके ओके चालेल. त्यानंतर हॅलो. संस्था संदर्भात कुणाचे काही प्रश्न आहे का? सर रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर काम कुठून शोधायचं सर? हा प्रश्न पडतो फक्त. ओके ओके हा महत्वाचा प्रश्न आहे, आपण तो घेतोय याच्यानंतर. सर वेंडरशिप बद्दल पण माहिती जाणून घ्यायची होती. मुंबईमध्ये जे वेंडरशिप चालतं त्याच्याबद्दल. ओके ओके आपण यानंतर घेतोय ती माहिती. हॅलो सर, हा बोला. सेवाभावी संस्थेच्या मार्फत काय काय काम घेता येते? ओके ओके आपण आता सेवाभावी संस्थेपासूनच सुरुवात करणार आहे. ज्याचे काही प्रश्न असतील फक्त सेवाभावी संस्था आणि सेवा सहकारी संस्था याच्याबद्दलच प्रश्न तुम्ही विचारायचे. आता या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही वेगळे प्रश्न कुणाला असतील. एक तर नोंदणीच्या बाबतीमध्ये असू शकतो किंवा एक कामाच्या बाबतीमध्ये असू शकतो किंवा नोंदणी करताना येणाऱ्या अडचणीबाबत असू शकतो. या पलीकडचा प्रश्न मला नाही वाटत कुणाला तिथे येईल म्हणून मी तुम्हाला आता एक एक टॉपिकने आपण आता इथे सुरुवात करतोय. सर हिंगोलीहून बोलतोय. मागे एक टेंडर फ्लॅश झाला होता कराटे, जुडो आणि योगा प्रशिक्षणाचं. ओके. तर त्यामध्ये काय झालं की इंटरनली काय डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांनी टेंडर वगैरे भरू नका, कारण तिथे कॉम्पिटेटिव्ह म्हणजे L1, L2, L3 असे काही स्टेजेस असतात वाटतं त्यांच्या. कारण दुसरी काही कोणती संस्था मिळाली नाही त्यांना, कारण माझा एकच संस्था टेंडरसाठी अप्लाय करू शकत नव्हतं. ओके. त्यांनी भरू नका असं सांगितलं. मग तशा सिच्युएशन मध्ये काय करायला हवं? ओके ओके त्याची माहिती सांगतोय मी आता. ओके. तर सर्वांचे प्रश्न संपले असतील तर आपण सुरुवात करायची विषयाला. हो सर. तर महत्वाचा विषय आपण करतोय सेवाभावी ज्या संस्था असतात की ज्याला धर्मदाय आयुक्त म्हणतात, काही जण त्याला NGO म्हणतात, काही जण त्याला फक्त संस्था म्हणतात. तर तिथून तुम्हाला माहिती देतोय मी. तर सर्वप्रथम सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्था. काही जणांकडे जर नोटबुक असेल तर ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या आणि याच्यावर नंतर पूर्ण अभ्यास तिथून सुरुवात करायचा आहे. जर तुम्हाला सखोल आणि डिटेलमध्ये जर याची माहिती पाहिजे असेल तर शक्यतो लिहिलेली असेल तर तुम्हाला नक्कीच ती कामात येईल. तर पहिली जी संस्था मी सांगतोय तुम्हाला ती सेवाभावी संस्थेपासून आपण सुरुवात करू. तर सेवाभावी संस्था नोंदणी कुठे होते? सर्वात महत्वाचा प्रश्न. सेवाभावी संस्था. तर सेवाभावी संस्था ही नोंदणी होते आणि त्याचं ऍडमिन लेवलवर काम बघितलं जातं. ते धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सेवाभावी संस्थेचं काम तिथे बघितलं जातं. आपण आतापर्यंत बघित असेल की सेवाभावी संस्था कशासाठी? जर कुणाला कॉलेज काढायचं असेल, कुणाला एक भजनी मंडळ काढायचं असेल, कुणाला एखादी प्रशिक्षणचा क्लास काढायचा असेल किंवा कुणाला त्या प्रशिक्षणच्या क्लासाच्या व्यतिरिक्त उदाहरणार्थ आता कुणाला सेवा रिलेटेड कामं करायची आहे, कुणाला मंडळ स्थापन करायचं आहे, कुणाला एखादा पक्ष स्थापन करायचा आहे, म्हणजे ज्या सर्व ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी या सेवा रिलेटेड असतील. यामध्ये कुठेही पैसे कमवण्याचं उद्दिष्ट तिथे नाहीये. म्हणजे सर्व सेवाभावी. कुणाला जर दवाखाना काढायचा असेल, मी तुम्हाला एक एक सांगतोय पुन्हा एकदा. कुणाला दवाखाना काढायचा आहे, कुणाला एखादा अनाथ आश्रम काढायचंय, कुणाला एखादी गोशाळा काढायची आहे, कुणाला एखादं प्रशिक्षण देण्याचं इन्स्टिट्यूट काढायचंय, कुणाला अजून सेवा रिलेटेड जसं की सोशल वर्क काम करायचंय, सोशल रिलेटेड जसं की एन्व्हायरमेंटलच्या रिलेटेड काम असतील, प्रशिक्षणच्या रिलेटेड असतील किंवा एखादा मोठा समुदाय एका ठिकाणी आणायचा आहे आणि तिथून समाजाची कुठेतरी चळवळ उभी करायची आहे त्यांच्यासाठी, कुणाला पाठपुरावा करायचा आहे त्यासाठी सुद्धा करता येईल.
तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जे सेवा रिलेटेड जे माध्यम असतं, तर त्या सेवा रिलेटेड माध्यमसाठी आपल्याला सेवाभावी संस्था ही नोंदणी करायची असते. बहुतांश जणांना माहिती नव्हतं, त्यांनी कुणाचं तरी ऐकलं आणि फक्त संस्था नोंदणी केली. पण नोंदणी कशासाठी केली आणि तिथून काय काम घ्यायचं हे बहुतांश लोकांना ती माहिती नाहीये. त्यामुळे ज्यांना सेवा रिलेटेड काम करायचं आहे, जे की मी आता तुम्हाला सांगितलं, की टोटल सोशल वर्क, की जिथे पैसे कमवण्याचा कुठल्याही प्रकारचा उद्दिष्ट येत नाही, तर या संस्थेचं मेन ऑफिस प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध असतं. तर त्या ऑफिसला म्हणतात धर्मदाय आयुक्त. लिहून घ्या वाटलं तर, कोणाच्या लक्षात जर नसेल तर. धर्मदाय आयुक्तकडे जी गोष्ट रजिस्टर्ड केल्या जाते, जी रजिस्टर्ड होते, तर ती होते सेवाभावी संस्थेसाठी. त्यामध्ये आत्तापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पुन्हा एकदा सांगतो. ज्यांना हॉस्पिटल काढायचे, ज्यांना प्रशिक्षण रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करायचे आहे, ज्यांना सोशल वर्क करायचं आहे, पूर्णपणे सोशल वर्क, तर ते सोशल वर्क जिथून करायचं आहे आणि तिथून एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करायचं आहे, तर ते सेवाभावी संस्थेच्या मार्फत करता येतं. काही जणांना कन्फ्युजन होतं की सोशल वर्क म्हणजे काय, तर त्याची थोडीशी डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. कुणाला वाटतं चिट फंड वगैरे चालू करायचं आहे, कोणाकडनं तरी पैसे वगैरे घेऊन मार्केटिंग करायची आहे, तर यांच्यासाठी ती संस्था रजिस्टर्ड करता येत नाही. हा विषय पण तिथे लक्षात असू द्या. चिट फंड, त्यानंतर ज्या सोशल रिलेटेड असून सुद्धा त्याला काही जण या पद्धतीने बिझनेस माइंडने विचार करतात, तर त्यांनी ती संस्था तिथे रजिस्ट्रेशन करायची नाही. जरी बाय डिफॉल्ट त्यांची रजिस्ट्रेशन झाली असेल, पण जर तुमचं जर ध्येय, तुमची जर घटना या रिलेटेड जर काम करत नसेल, तर धर्मदाय आयुक्त तुमच्यावर कार्यवाही करतील आणि तुमच्या संस्थेमध्ये जे काही पैसे वगैरे असतील किंवा नसतील, तर तुमची ती संस्था ते बंद सुद्धा करतात. त्यामुळे तुमच्या रिलेटेड जर ऍक्टिव्हिटी त्या संस्थेमध्ये होत असेल, तरच तुम्हाला त्याला कंटिन्यू करायचं आहे. आणि तुम्ही जर त्या रिलेटेड जर त्याच्यामध्ये काम करत नसाल, तर तुम्हाला पूर्णपणे तिथून त्या संस्थेमधून तुम्हाला बरखास्त तिथे केलं जातं. त्यामुळे सर्वात अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कुठलंही काम जर आपल्याला करायचं असेल, तर अगोदर काम समजावून घ्यायचं आणि नंतर त्या संस्थेची नोंदणी करायची आहे. कदाचित आपल्यापैकी पण बरेच जण असतील की कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी संस्था रजिस्ट्रेशन केली असेल. कारण आतापर्यंत बहुतेक जण मी बघतोय की फक्त रजिस्ट्रेशन करून आणतात, पण त्यांना ऍक्च्युअल माहिती नसतं की नेमकं करायचं काय त्याच्यामधून, त्यात काम कुठे मिळतात. त्यामुळे सेवाभावी संस्थेला आतापर्यंत कुठले कुठले काम मिळतात, तर एक एक काम मी सर्वांना समजावून सांगतो. ते काम तुम्ही पूर्णपणे लिहून घ्यायचे आणि यानंतर पूर्णपणे माइंडमध्ये तुम्ही सेट करायचं की संस्थेमध्ये आपल्याला या पद्धतीचीच कामं मिळतात आणि भविष्यात अशाच पद्धतीच्या कामाने आपण आपली पुढची कामं तिथून सुरुवात करायची आहे. सर्वांना आतापर्यंतची माहिती कळती, व्यवस्थित लक्षात आलं? हो सर. आता एक एक करून मी काम सांगतोय, सर्वांनी लिहून घ्या ते काम, लक्षात ठेवा. तसाही आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण युट्यूबला पण देतोय, त्यामुळे कोणाचा काही मिस झालं असेल तर तुम्ही तिथून सुद्धा तो रिवाइज करायचा आहे. सर्वप्रथम संस्था नोंदणी केल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या गावातून येता, तर ते गाव तुम्हाला संस्थेच्या माध्यमातून काय काम देऊ शकतं, तिथून मी तुम्हाला आता या टॉपिकची आपण तिथून सुरुवात करू. तर पहिला टॉपिक्स आहे त्याच्यामधून की गावामध्ये जे सांडपाणी असतं, तर सांडपाणीचं नियोजन किंवा गावाचा एखादा सर्वे, गावामध्ये किती लोक आहे, गावाची पातळी किती आहे, पाण्याची पातळी किती आहे, गावामध्ये सँड किती आहे. सँड म्हणजे गावामधला जर दगड असेल, तर तो दगड जर कुठे रोडच्या कामासाठी जर यूज करता येत असेल, तर अशा पद्धतीचे जे कामं असतात जे की सर्वे रिलेटेड होतात, की जिथे त्यांना मोठ्या प्रमाणावर ऑर्गनायझेशनवर ते काम डिपेंड असतं. आता एक संस्था म्हणली तर संस्थेमध्ये भरपूर लोक अटॅच असतात, तुम्हाला माहिती आहे. एखादी संस्था जर असेल तर तिथे भरपूर मल्टिपल लोक एका ठिकाणी असतात, म्हणून असे कामं सेवाभावी संस्थेसाठीच राखीव ठेवलेले असतात शासनाने. त्यापैकी पहिलं काम त्याला म्हणता तुम्ही सर्वे रिलेटेड. जसे की गावामध्ये जर एखादं सांडपाण्याचं नियोजन करायचं असेल, जिल्हा परिषदमध्ये सांडपाण्याचं नियोजन करायचं असेल किंवा जिल्ह्यातून सर्व तालुक्यामध्ये सांडपाण्याचं जर नियोजन करायचं असेल, तर ते नियोजन करण्यासाठी फक्त आणि फक्त सेवाभावी संस्थेलाच ते काम दिल्या जातं. तुमचा डाऊट असेल की कन्स्ट्रक्शनचं काम मला करता येतं का, एखादं सप्लायचं काम मला करता येतं का, किंवा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून घेऊन मला तिसऱ्या ठिकाणी विकता येते का, तर ते काम याच्यामध्ये होतं का, तर सेवाभावी संस्थेमध्ये अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काम त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येणार नाही.
ट्रेडिंग रिलेटेड काम त्यात होत नाही. तुमच्या संस्थेच्या थ्रू एखादी वस्तू घेऊन तुम्ही दुसऱ्याकडे ते विकू शकत नाही. कारण संस्थेचं काम फक्त सर्वे, प्रशिक्षण, सेवाभावी, तर सेवा रिलेटेड जे काही कामं असतील तर तेवढेच कामं तुम्हाला या संस्थेमध्ये तुम्हाला मिळतील. ही गोष्ट सर्वांनी पूर्णपणे लक्षात घ्यायची आहे. त्यापैकी पहिलं काम मी तुम्हाला सांगितलं सर्वे रिलेटेड, की गाव पातळीवर जे काही पाण्याचं सांडपाण्याचं नियोजन असतं तर ते सांडपाण्याचं नियोजनाचं काम तुम्हाला इथे मिळेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गाव पातळीवर जर त्यामधून ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका तुम्हाला 3 ठिकाणी अजून कामाची अपॉर्च्युनिटी मिळते. आता तिथून तुम्हाला काय काय अपॉर्च्युनिटी गेन करायची आहे ते त्या गोष्टी सुद्धा समजावून घ्या. त्यापैकी पहिली गोष्ट येते की गावामध्ये ज्या काही अंगणवाड्या असतात तर त्या अंगणवाड्यांना जो पोषक आहार बनवायचा असतो तर त्या पोषक आहारासाठीचे कामं सुद्धा सेवाभावी संस्थेला मिळतात. सर्वप्रथम की पोषक आहार रिलेटेड जे कामं असतात ते सेवाभावी संस्थेला मिळू शकतात. हा पहिला पॉइंट. या तिन्ही गोष्टीसाठी सेम. मग ते कामं तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मला मिळतील आणि कुठल्या डिपार्टमेंटला मिळेल तर ICDS जे महिला व बाल विकास कल्याणचं जे डिपार्टमेंट्स आहे की जे महिलांच्या पातळीवर काम करतं तर त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम तिथून ते काम मिळेल. हा पहिला पॉइंट सर्वांनी लक्षात घ्या. दुसरा पॉइंट, त्यापैकीच दुसरा पॉइंट आहे की बचत गट असतील गावामध्ये तर त्या बचत गटांना प्रशिक्षण देणं, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना पूर्णपणे एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याचं काम, त्यांना प्रशिक्षण रिलेटेड पूर्णपणे मशिनरीचीच माहिती असेल किंवा व्यवसाय रिलेटेड छोट्या मोठ्या क्युरी असतील तर त्या प्रशिक्षणाचं काम सुद्धा तुम्ही तिथे करू शकता. सर्वात प्रथम आणि महत्वाचा विषय हा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर MSCIT प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण, म्हणजे ऑल टाईपचे प्रशिक्षण रिलेटेड तुम्ही तिथे काम करू शकता. मी तुम्हाला सांगितलं ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका इथून तुम्हाला ते काम मिळेल. कलेक्टर ऑफिस मधून जर मिळवायचं असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचा पॉइंट मी सांगितला. कलेक्टर ऑफिस मधून तुम्हाला पूर्णपणे अशा पद्धतीचं जर काम मिळवायचं असेल तर तुम्हाला महिला व बाल विकास कल्याण यांच्या मार्फत ते काम तुम्हाला तिथे मिळवावं लागेल. त्यानंतर ICDSच्या माध्यमातून तुम्हाला काय काम मिळेल तर ICDS मधून दरवर्षी काही प्रकारचे सर्वे ते देत असतात. त्या प्रकारचा पहिला सर्वे जो आहे की आपल्या एरियामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये किती मुलं कुपोषित आहे तर त्या कुपोषितांचा सर्वे येऊ शकतो. आपल्या याच्यामध्ये किती निराधार असतील किंवा रेशन कार्डचा सर्वे निघू शकतो. तर अशा पद्धतीचे काही सर्वे जे असतात ते सर्वे फक्त सेवाभावी संस्थेलाच मिळतात. ज्यांच्याकडे बल्कमध्ये काम चालतं तर त्यांनी अशा प्लॅटफॉर्मवरून ते काम त्या पद्धतीने तुम्ही तिथे घेऊ शकता. हा एक महत्वाचा विषय तिथे झाला. शिवणकाम प्रशिक्षण मी सांगितलं. त्यानंतर प्रत्येक कॉलेजेस, शाळामध्ये जेवढ्या काही मुली असतील ज्या की 18 वयोगटापासून ज्या काही पुढच्या असतील किंवा त्याच्या आतमधल्या असतील तर यांनी शारीरिक निगा कशी राखायची आहे त्यामध्ये कराटेचं ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता किंवा त्याचं काम घेऊ शकता. त्यानंतर महिलांचं जर काही असेल, काही महिलांच्या संस्था असतील तर महिलांच्या विषयी जे काही त्यांना निगा राखायची असते, मासिक पाळी रिलेटेड असतील, त्यांना दैनंदिन जीवनातल्या तुम्हाला कसं राहायचं आहे, कसं लोकांशी वागायचं आहे, जे काही समुपदेशन रिलेटेड जे काही कार्यक्रम असतील तर ते प्रत्येक कार्यक्रम तुम्ही प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक इन्स्टिट्यूटला जिथे पूर्णपणे महिला असतील, मुलं असतील त्यांच्या रिलेटेड अशा काही प्रकारचे प्रोग्राम जे असतील तर ते प्रोग्राम तुम्ही त्या ठिकाणी तिथे राबवू शकता. हे एक महत्वाचं काम तुम्हाला तिथे मिळू शकतं. दुसरं काम मी सांगितलं फूड रिलेटेड, प्रोसेसिंग रिलेटेड तुम्हाला तिथे काम मिळेल. आता चौथं काम ते पण महत्वाचं आहे. जसे की सेवाभावी संस्थेमध्ये एखाद्या ठिकाणची कॅन्टीन असेल किंवा एखाद्या ठिकाणची पार्किंग असेल. जसं की गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटमध्ये जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील, MSRTC असेल तर या ठिकाणचे जे काही पार्किंग्स असतात तर त्या पार्किंगचं काम कुठल्याही फर्मला मिळत नाही, प्रायव्हेट लिमिटेडला मिळत नाही. तर अशा पद्धतीचं काम फक्त आणि फक्त ते सेवाभावी संस्थेलाच मिळतं. त्यामुळे तुमची संस्था असेल तर तुम्हाला तिथे सुद्धा हे काम तुम्ही तिथे टार्गेट करू शकता. सर्वात महत्वाचा विषय.
त्यानंतरचा दुसरा विषय अजून येतो की अजून काय काय काम आहे. कामाची तर भरपूर यादी आहे आणि बरीच यादी मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेली आहे. तुम्ही वाटलं तर टेलिग्रामला ती बघू शकता किंवा मला पर्सनली पुन्हा मेसेज करा, मी तुम्हाला ती माहिती पुन्हा एकदा पाठवू शकतो. तर अशा पद्धतीचे ओव्हरऑल काम तुम्हाला तिथे संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला तिथे करता येतात. आता नंतरचा भाग काय, संस्था का काढतात लोक आणि 3 वर्षाचा रिटर्न कुठे मागितला जातो, हा पण एक नवीन प्रश्न जनरेट होतो किंवा तुम्हालाही पडलेला असेल. पण तुम्ही 5 वर्षापासून ती संस्था नोंदणी केली, पण तुम्हाला वाटलं होतं की कुठेतरी फंड येईल, कोणाकडनं तरी फंड येईल, त्यानंतर मला एटीजी एटीसीचा मला बेनिफिट घेता येईल, पण तरी सुद्धा मला बेनिफिट का मिळत नाही, हा पण काही जणांचा प्रश्न मला येतोय. मला खूप जणांनी त्या रिलेटेड सुद्धा प्रश्न विचारले, तर त्याचं उत्तर सुद्धा समजावून घ्यायचं आहे. ज्या संस्थेला 3 वर्ष झालेली आहे तर त्यांना एटीजी एटीसीचं प्रमाणपत्र मिळतं, पण त्या संस्थेला फक्त तुम्ही 3 वर्ष झिरो ट्रान्झॅक्शनवर ऍक्टिव्ह ठेवलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळत नाही. ही सुद्धा माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे. तुम्हाला त्यासाठी तुमच्या संस्थेवर प्रॉपररित्या त्याचे पूर्णपणे ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला संस्थेमध्ये आपण जे लोक घेतलेत त्यांनाही माहिती नसतं की संस्था काढली कशासाठी. त्यांनी डॉक्युमेंट मागितले, तुम्ही दिले, आणि त्यांनी डॉक्युमेंट मागितले, तुम्ही दिले, त्यांनाही माहिती राहत नाही, तुम्हालाही माहिती राहते नेमकं करायचं काय. तर पण कसं असतं, 3 वर्ष तुम्हाला त्या संस्थेच्या रिलेटेड पूर्णपणे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे द्यावे लागतात. ते डॉक्युमेंट फक्त आयटी रिटर्न दिलं म्हणजे आपलं काम होत नाही, पण कमीत कमी तुम्ही एटीजी एटीसीचा ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन करता, तर एटीजी एटीसीचा ऍप्लिकेशन करण्या अगोदर तुमच्या संस्थेमध्ये ट्रान्झॅक्शन होणे सुद्धा अपेक्षित आहे. फक्त एटीजीचं रजिस्ट्रेशन केलं आणि लगेच मला कुठून तरी फंड आला आणि मला सीएसआर वगैरे मला फंड कंपनीने दिला तर असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे तसे काही डॉक्युमेंट्स एव्हिडन्स तुम्हाला तुमच्या संस्थेचे तिथे जनरेट करावे लागतात. हा विषय सर्वांनी महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा विचारतोय, आतापर्यंत जेवढी माहिती सांगितली ती प्रॉपररित्या तुमच्या लक्षात आली, कारण नंतरचा टॉपिक मला घ्यायचा आहे. हो सर. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. प्रश्न सर्वांनी नंतर विचारायचे, कारण लिंक तुटायला नको. कारण बरेच प्रश्न ऑलरेडी मी लिहून ठेवले आहे, आपण नंतर एक टाइम मध्ये प्रश्न विचारायचे. तर हा विषय झाला 3 वर्षांच्या ऑडिटचा. आता यातून अजून एक प्रश्न असा येतो की काही जणांचे असे प्रश्न होते की आम्ही 8 वर्षापासून ऑडिट केलं पण तरी आमच्या संस्थेचं काही झालेलं नाहीये, तर आम्ही काय करायला पाहिजे, हा एक प्रश्न येतो. आणि काही जणांचं 2च ऑडिट झालेले, तिसरं अजून केलं नाही, तर आम्हाला स्कोप काय भविष्य, हा पण एक विषय येतो. एक तर सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमची संस्था आजच ऑनलाईन आहे का ही खात्री करून घ्यायची आहे, सर्वात महत्वाचा विषय. तर संस्था ऑनलाईन असल्याची खात्री जर करायची असेल तर संस्थेची वेबसाईट्स येते, त्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या संस्थेचा पूर्णपणे जो काही तुम्हाला स्टेटस आहे तो स्टेटस तिथे तुम्हाला बघायला मिळतो. तर सर्वात अगोदर ती खात्री करा की आपली संस्था ऑनलाईन आहे का, सर्वात महत्वाचा विषय. दुसरा विषय की आपल्या संस्थेचे 3 वर्षांचे ऑडिट असणं गरजेचे आहे, पण कुठलं ऑडिट, तर ऑडिटचे 2 प्रकार येतात. एक धर्मादाय आयुक्तकडे आपण एक ऑडिट देतो आणि एक ऑडिट आपण आपल्या पॅन कार्डवर जनरेट करतो, हा पण एक महत्वाचा विषय आहे. दुसरा विषय आहे की काही जणांनी फक्त ऑडिट केलं पण अजून पण त्यांचं पॅन कार्डच जनरेट नाहीये. म्हणजे तुम्ही जर जोपर्यंत तुमचं पॅन कार्ड कडून जर ऑडिट करत नाही तर तुमच्या संस्थेला व्हॅल्युएशन काहीही राहत नाही. जोपर्यंत पॅन कार्ड वरून तुमचं ऑडिट होत नाही तोपर्यंत तुमच्या संस्थेचा जो विषय आहे तर तो विषय पूर्णपणे तिथे प्रॉपर पकडल्या जात नाही. लक्षात येते सर्वांच्या की तुमच्या संस्थेचं ऑडिट प्रॉपर असणं गरजेचं आहे. पण ऑडिट असणं गरजेचं आहे म्हणजे कसं ऑडिट, तर ऑडिटमध्ये पॅन कार्ड नाही आणि बऱ्याच जणांनी ऑडिट केला, काही जणांकडे बँक अकाउंटच नाही तरी त्यांनी ऑडिट केलं, तर ते ऑडिट कामाचं नाहीये, हा महत्वाचा विषय. त्यानंतर तुमच्या संस्थेची प्रॉपर निवडणूक झाली का याची खात्री करायची आहे. त्यानंतर निवडणूक झाली पण निवडणूकमध्ये तुम्ही पूर्णपणे जे काही सदस्य असतात त्या सदस्याची फी घेणं, सदस्यांचा शेअर घेणं, बँकेमधले पैसे असतात ते पैशाचं नियोजन, या सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे तिथे नियोजन असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस एटीसी एटीजीला आपण ज्यावेळेस अप्लाय करतो, ज्यावेळेस एखादी कंपनी तुम्हाला सीएसआर फंडसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन देण्यासाठी तयार होते, तर त्या अगोदर पूर्ण तुमचे डॉक्युमेंट तिथे चेक केले जातात
आता काही जणांनी कामच केले नाही आणि डायरेक्टली नुसते 3 वर्षाचं ऑडिट केलं आणि तुम्ही ATC ला अप्लाय केलं, तर तरी सुद्धा अप्लाय केल्यानंतर काही जणांना कदाचित सर्टिफिकेट पण मिळेल, पण सर्टिफिकेट मिळून फायदा नाहीये. तर त्या कंपनीला तुमचा पूर्णपणे रिपोर्ट जर प्रॉपर दिला, प्रॉपर रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल, तर त्या पद्धतीचीच कामं तुम्हाला तिथे मिळतात. त्यामुळे ही खात्री सुद्धा करणं गरजेची आहे. तर आतापर्यंत जे काही प्रश्न होते तर नॉर्मली सर्व प्रश्न मला तरी वाटतं आता क्लिअर झाले. आतापर्यंत आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्यापैकी जर कुणाचे काही प्रश्न असतील तर एक एक करून तुम्ही विचारायचे. नंतर आपण सेवा सहकारीचा विषय घेणार आहोत. हॅलो हा बोला. हॅलो. बोला. हा सर, नमस्कार सर, मी राहुल पराते बोलतोय. नमस्कार. बोला. हा सर, माझी संस्था सेवा सहकारी संस्था आहे. तर जे अंगणवाडीचे काम मिळतात तर ते सेवा संस्थांना नाही मिळू शकत का सर? सेवाभावी संस्थांना मिळतात तर. ते मिळतात. आपण अजून सेवा सहकारीचा विषय चालू केलेला नाहीये. सेवा सहकारीच्या विषयामध्ये अच्छा. तुम्हाला ते कामं मिळतात. दोन्ही सुद्धा ते घेऊ शकतो आपण. हो सर, आणि ते वेबसाईट सांगा ना सर, की संस्था ऍक्टिव्ह आहे की नाही आहे ऑनलाईन. मी सर्व वेबसाईट आपल्या टेलिग्राम चॅनलवर थोड्या वेळात देतोय. हो सर, ठीक आहे सर. अजून कुणाचा तरी प्रश्न होता अगोदर? हा सर, मी विचारायचं होतं की आपण हे जी सेवाभावी आहे, मग याच्यात जे प्रॉफिट होणार आहे तो कसा मग हे करतात? तो प्रॉफिट जो आहे तर तो प्रॉफिट तुम्हाला त्याच ठिकाणी, ऍक्च्युअली त्याला प्रॉफिट म्हणता येत नाही. तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन होईल ते तुम्हाला लिगली आउट करावं लागेल. कारण सेवाभावी म्हणजे ती प्रॉफिटसाठी होत नाही. तर तुम्हाला ते जे काही प्रॉफिट होईल किंवा जे पैसे तुमच्या अकाउंटला येतील तर ते पैसे तुम्हाला सेवा रिलेटेडच खर्च करावे लागतील. ओके, म्हणजे ते समजा कोणी जरी आपल्या सेवाभावी संस्थेला जरी फंड केला तर तो आपण परत दुसरीकडं म्हणजे हा मी सांगतो दानच तुम्हाला. करायचं. उदाहरणार्थ तुमच्या संस्थेला 10 लाख रुपये आले, कोणीकडनं तरी तुमच्या संस्थेला जर कोणीतरी जे काही डोनेशन दिलेले असतील तर ते डोनेशन 10 लाख रुपये तुमच्या अकाउंटला आले तर ते तुमचं प्रॉफिट नाही. सर्वात महत्वाचं समजावून घ्या. ते 10 लाख रुपये तुम्हाला, तुम्ही जी सेवा करतात किंवा तुम्ही जो ऑडिट वगैरे दाखवलेला आहे तर ते तुम्ही समजा प्रशिक्षणावर खर्च करू शकता. यामध्ये असं नाही त्याचा अर्थ होत की तुम्ही त्याला सॅलरी वगैरे द्यायची किंवा तुम्ही तुमच्या सर्व सदस्यांमध्ये पैसे वाटायचे, तर त्यासाठी ते पैसे नाही आलेले. ते सेवा रिलेटेड पैसे आहेत, तर ते तुम्हाला त्याच कामात ते पैसे द्यावे लागतात. कारण तुमच्या संस्थेचं ऑडिट सुद्धा होतं. देणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा ऑडिट होईल, प्लस तुम्ही ते पैसे खर्च केले की नाही तर याचं सुद्धा ऑडिट केलं जातं. या दोन्ही गोष्टी तिथे चेक केल्या जातात. आणि आपण काम घेतलेलं असेल तर जसं पार्किंगचं वगैरे काम घेतलंय, मग तिथं लोकांना मग पेमेंट द्यावंच लागेल ना? त्यांना तुम्ही देऊ शकता ना, पण तुम्हाला तिथे एव्हिडन्स दाखवावा लागेल. ओके. आणि मग त्यातून झालेला प्रॉफिट तो परत तिकडेच वळवायचा. तो तुम्हाला तिथेच वळवावा लागेल. जसं की आता तुम्ही बघत असाल, आता मोठे मोठे हॉस्पिटल्स वगैरे असतात, तर बहुतांश हॉस्पिटल हे NGOच्या माध्यमातून आहे. हे माहिती आहे तुम्हाला? नाही. बहुतांश कुठलंही हॉस्पिटल जर तुम्ही बघितलं, जसं की औरंगाबादचं MGM बघितलं, सिग्मा असेल किंवा जेवढे काही मोठे हॉस्पिटल्स असतील, तर हे काही प्रायव्हेट लिमिटेड नाही, तर हे एक तर NGOच्या मार्फत असतात किंवा सेवाभावी संस्थेच्या मार्फतच असतात. बरोबर आहे. मग इथे फक्त डॉक्टर लोकांनाच काय केलं जातं, त्यांना पेमेंट्स वगैरे किंवा ज्या गोष्टी त्यांना दिल्या जातात, तर त्या पद्धतीचं सर्व सेवा रिलेटेड काम चालतं. त्यामुळेच तर त्यांना ATCचा त्यांना बेनिफिट मिळतो. त्यांना टॅक्समध्ये बेनिफिट का मिळतो, की ते पैसे सेवा रिलेटेड आहे, त्यामुळे त्यांना टॅक्स बेनिफिट मिळतो. या दिवशी तुम्ही प्रॉफिट घेणार तर प्रॉफिट ऍक्च्युअल तो घेताच येत नाही, पण प्रॉफिटसाठी ती संस्था नसतेच. कारण प्रॉफिटसाठी जी संस्था असते ती सेवा सहकारी असते. आज वितरण बऱ्याच जणांना माहिती. ओके. सर, माझी NGO रजिस्टर्ड आहे, सेवाभावी संस्था. तर मला सचिव चेंज करायचा होता, चेंज करता येईल का? सचिव तुम्हाला चेंज करता येईल, तसा तुम्हाला प्रस्ताव पारित करायचा आहे आणि धर्मदाय आयुक्तजी यांच्या एक तर त्यांच्या वेबसाईटवर सादर करा किंवा त्यांना पूर्णपणे तो प्रस्ताव सादर करा. तुम्ही तिथे होऊन जाईल. ओके सर. आणि चेंज करताना जर त्याचे काही शेअर जर त्याच्यामध्ये असतील तर ते त्याला पूर्णपणे द्यावे लागतील.
ओके सर, ओके. सर हे विचारायचं होतं की आपली संस्था ऑनलाईन कशी काय बघता येईल? खात्रीची तुम्ही म्हणलात ना आधी खात्री करून घ्या, तर ती कोणती वेबसाईट आहे अशी? बऱ्याच संस्था 15 सहकारी संस्था. सहकारी नाही, सेवाभावीचा आपला विषय चालू आहे. तर सेवाभावी संस्था ज्यांची 10 वर्ष 15 वर्षापेक्षा जास्त संस्था रजिस्ट्रेशन आहे, पण त्यांना वाटतं ती मी ऑडिट करतो म्हणून ऍक्टिव्ह आहे, तर त्याचा अर्थ असा होत नाही. सेवाभावी असेल किंवा सेवा सहकारी असेल, या दोन्ही संस्था ऑनलाईन सुद्धा करणं आपली जबाबदारी आहे. फक्त ऑडिट करणं जबाबदारी नाही, तर ती संस्था ऑनलाईन सुद्धा तुम्हाला आता करावी लागेल. आता नवीन तसा GR आलेला आहे, तर तुम्हाला प्रत्येक संस्था आपली ऑनलाईन करावी लागेल. जर ती ऑनलाईन असेल तरच तुम्हाला तिचे पूर्णपणे बेनिफिट्स मिळतील, कारण ती गव्हर्नमेंटला कुठेतरी रजिस्टर्ड असेल. आणि जर तुम्ही फक्त रिटर्न सादर करता किंवा रिटर्न बनवून सादर करता तर त्याचा चालणार नाही. प्रत्येक संस्था तुम्हाला ऑनलाईन ही करावीच लागेल. त्यामुळे हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. हो ना सर, ते ऑनलाईन कसं करायचं? म्हणजे आता ऑफलाईन तर संस्था रजिस्ट्रेशन झाले, तर ऑनलाईन बघायचं किंवा करायचं कसं ते? ऑलरेडी त्यावर मी माझा एक व्हिडिओ बनवण्याचं चालू आहे, तर मी एक व्हिडिओ बनवेल, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती सांगून देईल. ओके ओके. हॅलो सर. हा बोला. सर आता जे आपण समजा की ऑडिट दाखल करतो, तर आपलं बघा मी आता ऑडिट दाखल केलेलं होतं, तर तिथं मी ऑडिट घेऊन गेलो धर्मादायला की बा माझं ऑडिट झालेलं आहे, तर त्यांना जे ऑनलाईन सर चेक केलं होतं ते नंबर टाकून, तर त्याला म्हणता येईल का आपण ऑनलाईन झाली म्हणून का नाही? ऑनलाईन जर तुमचा रेकॉर्ड दिसत असेल तर त्याला म्हणता येईल की ती ऑनलाईन आहे. ओके ओके सर. हा म्हणजे मी धर्मादायला जेव्हा गेलो तर त्यांना ते नंबर टाकला त्याच्यावरला काहीतरी, आणि तो नंबर टाकून त्यांना त्याच्यावर माझं ऑडिट बघितलं त्यांच्या कॅम्प्युटरला. हो, त्याला ऑडिट मध्ये समजल्या जाईल. त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवू शकतो ऑनलाईन. तर मी आता धर्मादाय आयुक्ताच्या ऑलरेडी यावर आपला ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा आलेला आहे. तो जर व्हिडिओ जर डिटेल मध्ये बघितला तर लगेच तुमच्या लक्षात येईल. यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला तुमच्या संस्थेचं पूर्णपणे जर ऑडिट वगैरे जर चेक करायचं असेल. बाकी जण आवाज बंद करा. तर ते तुम्हाला दिसतंय आपले ट्रस्ट जाणून घ्या, आपली संस्था जाणून घ्या वगैरे. तर आपले ट्रस्ट जाणून घ्या जर असा या कॉलमवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल. सर्वांना स्क्रीन तर दिसते ना? हो सर. हो सर, स्क्रीन दिसते आता परत दिली. तर आता या संस्थेमध्ये समजा उदाहरणार्थ मी औरंगाबाद टाकलं आणि याच्यामध्ये काही सिलेक्ट केलं नाही आणि फक्त ट्रस्टचं जर नेम टाकलं, उदाहरण मी टाकतोय श्री आणि इथे सर्च करतोय, तर इथे श्री रिलेटेड जेवढ्या काही संस्था असतील तेवढ्या काही संस्थेची तुम्हाला लगेच इथे नावं दिसतात. दिसताय नावं? तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक संस्थेची डिटेल्स इथे माहिती होईल आणि इथून तुम्ही कुठल्याही संस्थेची डिटेल्स माहिती करून घेऊ शकता. सहकारी संस्था पण बघू शकतो मी इथे. आपला विषय सेवाभावीचा चालू आहे, कारण ही सेवाभावी आत्ताच मी सांगितलं की धर्मादाय आयुक्त जे आहे तिथे फक्त सेवाभावी संस्थेचाच विषय होईल. तेव्हा बऱ्याच कन्फ्युजन होतं. काही जणांनी असं केलं की सेवा सहकारीचा प्रस्ताव या धर्मादाय आयुक्ताकडे सादर करायला गेले आणि धर्मादाय आयुक्तवाले सेवा सहकारी संस्थेकडे प्रस्ताव दाखल करायला गेले. मग त्यांना अजून तिथून चुकीची माहिती मिळाली. मग अशा गोष्टी होतात. त्यामुळं सेवाभावी संस्था फक्त धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन होते आणि त्यांच्याकडेच पूर्णपणे त्या रिलेटेड काम चालतं. ह्या गोष्टी सगळ्यांनी समजावून घ्यायच्या आहे. नमस्कार सर, मी पुण्यामधून बोलतोय, प्रवीण मोरे. माझी एक संस्था आता मी रजिस्ट्रेशनला दिलेली आहे, पण आता संस्था रजिस्टर झाल्यानंतर प्रथमतः पॅन कार्ड काढायचं की बँकेत अकाउंट काढायचं? पॅन कार्ड निघणारच नाही. जोपर्यंत बँकेत अकाउंट जाणार नाही तोपर्यंत पॅन कार्ड निघणार नाही. अच्छा, बँकेत म्हणजे account बँक म्हणजे अकाउंट कसं? सर्वात प्रथम काढायचं? नाही नाही नाही, बँक अकाउंट म्हणजे कसं असतं, अगोदर संस्था नोंदणी होईल तुमची, बरोबर? हो हो संस्था नोंदणी झाल्यानंतर संस्थेची घटना वगैरे येईल. हो हो संस्थेची घटना आल्यानंतर बाय डिफॉल्ट ऑलरेडी तुमची डिटेल सगळी असतेच तुमच्या घटनेमध्ये. अगदी. अगोदर काय अगदी. करायचं, घटना वगैरे घेऊन पॅन कार्डचा ऍप्लिकेशनचा फॉर्म बनवायचा. कारण बँकेत अकाउंट हो. काढण्यासाठी अगोदर काय लागेल तुम्हाला? पॅन कार्ड लागेल, हो हो बरोबर? आता याच्यामधून दोन वेगवेगळे फरक येतात. सेवा सहकारीचा थोडा वेगळा विषय येतो आणि सेवाभावीचा थोडा वेगवेगळा विषय येतो.
तर बर ज्यावेळेस तुमची घटना येते तर घटना आल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की हम्म. अकाउंट वगैरे कुठे काढायचं आहे तर. बरोबर आहे. हो घटना हो वगैरे प्रिंट हो मारायची. घटना वगैरे प्रिंट मारल्यानंतर तुमचं रेंट ॲग्रीमेंट, तुमच्या ज्या काही संस्थेचा ॲड्रेस हो असेल, त्यानंतर तुमचा हो पूर्णपणे ठराव पास करायचा की बँकेत अकाउंट वगैरे काढायचं आहे किंवा पॅन कार्डला अप्लाय करायचा ओके आहे. तो ठराव पास करून पॅन कार्डला ओके अप्लाय करायचं आणि त्याचीच कॉपी डायरेक्ट नंतर बँकेमध्ये तुम्ही सादर करायची. ओके 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 आणि फक्त सेवा ती बँकवाले कॉपी ऍक्सेप्ट करतात ना ती पॅन कार्ड ऍप्लिकेशन आता केलेली ऑलरेडी डिजिटल येतंय पॅन कार्ड. घरी येस येण्याच्या अगोदर तुम्हाला मेलवर येते आता पॅन कार्ड. अगदी अगदी हार्ड कॉपी आता लवकर येत नाही. तसे आता पॅन कार्ड इंडिव्हिज्युअल जर आपल्याला काढायचं तर एक 2 मिनिटामध्ये पॅन कार्ड जनरेट होतं. ओके ओके त्या पण प्लॅटफॉर्मवर संस्थेचा वेळ लागतो. हो. ओके चालेल चालेल हॅलो हं. बोला हॅलो बोला. सर, लोणारहून बोलतो मी, अजय मोरे. हा. सर, मला सरकारी टेंडर घेण्यासाठी काय करणं पडेल बरं? टेंडरची अजून आपण चर्चा करत नाहीये. आपलं एकदा सेवा सहकारीचा सेवा भावीचा विषय चालू आहे. त्यानंतर सेवा सहकारी आणि त्यानंतर आपण टेंडरचा विषय घेतोय. बर, हॅलो. ओके. हा बोला. हा नमस्कार सर, मी शिरपूरवरून बोलते. नमस्कार. मी गौरव महिला संस्था माझी रजिस्टर झाली 3-4 महिने झाले. पॅन कार्ड वगैरे काढून अकाउंट ओपन झाले सर. ओके पण मग आता पुढे कसं काम करावं ते समजत नाही मला. ओके. तुमच्या संस्थेचं किंवा मग उद्दिष्ट काय काय समजेल का? अं, म्हणजे महिलांसाठी काम करायचंय सर. नाही, महिलांसाठी काम करायचं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण महिलांसाठी काय हो काम हो. करायचं आहे ते उद्दिष्ट लागतील ना त्यासाठी. कारण आता जे आपण अगोदर सांगितलं, मी महिलांविषयी बरेच कामं तुम्हाला सांगितली, बरोबर आहे. तर त्यापैकी तुमचे उद्दिष्ट काय आहे? कारण तुम्ही घटना पण बनवली असेल ना त्यासाठी. हो. त्या घटनेमध्ये तुम्ही काय काय टाकलेलं आहे ते पण खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये ज्या महिलांना रोजगार नाहीये त्यांना रोजगार मिळवून द्यायचा. परत ज्यांना काही त्रास आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा. ओके. अजून अजून म्हणजे परत काही मुली आहेत त्या मुलींना कम्प्युटरवरती काही प्रशिक्षण देऊन त्यांना जॉब मिळवून द्यायचा. ओके. असे ऑल अजून रिलेटेड बरेचसे आहेत. तुम्हाला महिला रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी करायची आहे तर हो तुम्हाला मी तुमच्याकडे नंबर आहे माझा. हो जॉईन आहे सर मी तुम्हाला. ओके. मी तुम्हाला ऑलरेडी मला वाटतं एक 10-15 दिवसा अगोदर काही फोटोज पाठवले होते. त्यामध्ये महिलांविषयी काही कामं करता येतात संस्थेसाठी. ते मिळाले तुम्हाला? नाही सर माझा नंबर चेंज झाला ना त्यामुळे 1 महिना मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते सर. ओके ओके. तुम्ही त्याच्यामधून मला मेसेज करा, मी तुम्हाला ते टाकतो बॅनर्स वगैरे. म्हणजे ते कामं तुम्हाला तुमच्या संस्थेच्या अंडरमध्ये तुम्हाला करता येतील. आणि ऑलरेडी काही काम सुद्धा आपल्याकडे आलेले आहे की संस्थेमध्ये महिलांविषयी काही भरपूर टेंडर्स पण आलेले आहे. तर ते टेंडर्स सुद्धा मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल पाठवतो. ठीक आहे सर चालेल. थँक्यू सर. सर ATG, 12A आणि FCR च्या बाबतीत काही कळेल का? ऍक्च्युअल आता सर्वजण आपल्याकडे नवीन आहे आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे आता जर त्याची माहिती सांगितली तर बऱ्याच जणांच्या डोक्याच्या वर जाईल ती. त्यामुळे आपण त्याचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवून सर्वांना डिटेलमध्ये माहिती देऊ. कारण त्यासाठीच खास संस्था रजिस्ट्रेशन केली जाते, पण त्याची माहिती नाही आपल्याला अजून की त्याचा फायदा कसा घ्यायचा आहे. तर त्याचे काही शॉर्टकट्स माझ्याकडे आहे. कंपन्याचे नावं सुद्धा आहे की कुठल्या कंपनीच्या माध्यमातून CSR फंड वगैरे दिला जातो, त्यांना तो कसा मागायचा असतो, हे सगळी माहिती आपल्याकडे आहे. आपण टप्प्याटप्प्याने त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ओके सर. हॅलो. बोला. सर, मी ऑलरेडी एक सेवाभावी संस्थेचा सदस्य आहे. पण मला माझी स्वतःची संस्था स्थापन करायची सर. तर त्या संस्थेचा मला राजीनामा द्यावा लागेल का जमेल इकडं? तुम्ही एक व्यक्ती कितीही संस्था काढू शकतो, कारण त्याच्यामध्ये पैसे कमवण्याचं काही उद्दिष्ट नसतं. त्यामुळे तुम्ही अजून 2-3 काढल्या तरी काही अडचण नाही. पण माझं म्हणणं आहे की 2-3 काढल्यापेक्षा एकच कुठली तरी काढा आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा घ्या. हो ना, मला माझी स्वतःची काढायची. मी ऑलरेडी दुसऱ्या एका संस्थेत सदस्य आहे. त्याचा राजीनामा देता येईल ना सर मला? हो, देता येईल तुम्हाला. त्यांनी जरी तो राजीनामा ऍक्सेप्ट केला नाही तर तुम्ही डायरेक्ट धर्मदा आयुक्ताला देऊन सुद्धा तिथून तुमच्या संस्थेचं नाव तुम्ही वगळता करू शकता. चालेल सर. चालेल. थँक्यू. सर नीती आयोग रजिस्ट्रेशन करण्यासाठी संस्थेला किती वर्ष व्हायला हवे?
कमीत कमी 3 वर्ष तरी पाहिजे आपल्याला, आणि ते पण प्रॉपर पॉझिटिव्ह सर्व गोष्टी तुमच्या संस्थेच्या तिथे पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. पण ओके सर. नॉर्मली सर्वांना एकच मी माहिती देतो, कारण भरपूर संस्थेचा अभ्यास केल्यानंतर एवढी गोष्ट लक्षात आली की एटीजीचा लाभ तर घेतलाच पाहिजे, पण तो घेणं एवढाही सोपा नाहीये. त्यासाठी भरपूर डॉक्युमेंट तुम्हाला स्ट्रॉंग करावे लागतात. दिल्लीचं रजिस्ट्रेशन असेल, सेंट्रल मधले बरेच काही गोष्टी लागतात, स्टेटच्या बऱ्याच परवानगी आपल्याला घ्याव्या लागतात. त्यानंतर त्याचं बँक अकाउंट सुद्धा वेगळं असतं. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्या संस्थेच्या माध्यमातून रोजगार कसा शॉर्टकटमध्ये उपलब्ध होईल टेंडरच्या माध्यमातून, तर सर्वांनी फक्त तोच प्रयत्न करा. एटीजी एटीसी ला कमीत कमी 3 वर्ष किंवा 4 वर्ष लागतील, आणि तोपर्यंत तुम्हाला जर थांबायचं आहे तर तुमचा भरपूर वेळ फक्त डॉक्युमेंट बनवण्यामध्ये जाईल. त्यापेक्षा आपली जी संस्था सध्याच्या कंडिशन्स मध्ये आहे, तर त्या कंडिशन मधून काय काम मिळू शकतात, तर शक्यतो त्या कामाचा तुम्ही पाठलाग केलेला माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ते करायला पाहिजे. सर, माझ्या एनजीओ मार्फत आता सध्या ई श्रम कार्ड आणि हेल्थ कार्ड याच्या बाबतीत एक तर रोजगार पण देणं चालू आहे आणि त्या लोकांना सेवा पण पुरवतो आम्ही. Yes. खूप कमी किमतीमध्ये. हे एक कार्याचा अहवाल मधून त्याच्यामध्ये दाखवता येईल का मला? हो, तुम्हाला करता येईल, पण मग ते ट्रान्झॅक्शन वगैरे त्यात तुम्हाला फिरवावे लागतील, सर्व पैसे संस्थेवर घ्यावे लागतील. अजून पैसे कमवण्याचे प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये भरपूर आहे. जसं की तुम्ही याच्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवू शकता, की आमच्या संस्थेला जॉईन व्हा, आम्ही तुम्हाला रोजगार रिलेटेड किंवा आम्ही तुम्हाला प्रशिक्षण रिलेटेड किंवा आम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब असेल तर त्या जॉबच्या रिलेटेड आम्ही तुम्हाला नोटिफिकेशन देऊ, तुम्हाला आम्ही 1 वर्ष सपोर्ट करू. तुम्ही आमच्या संस्थेची समजा 500,000 रुपये काहीतरी फी ठेवायची, लोकांना त्याच्यामध्ये कलेक्ट करायचं, ऑनलाईन त्याची वेबसाईट काढायची, त्यानंतर त्यांना त्यांचे एज्युकेशन रिलेटेड असेल, महिलांना रोजगार रिलेटेड असेल, तर असं सेवा रिलेटेड काम तुम्ही करून सुद्धा फंड तिथून कलेक्ट करू शकता. कारण तुम्हाला फंड कलेक्ट करण्यासाठी तुम्ही पावती पुस्तक छापू शकता, तुम्ही तुमचा सदस्य बनण्याचा अर्ज छापू शकता, कुठल्याही प्लॅटफॉर्मनं तुम्ही पैसे कलेक्ट करू शकता, आणि त्या कलेक्शन झालेल्या पैशाला तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन दाखवून नंतर त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा सुद्धा घेता येतो. ओके सर. हो. अजून कुणाला काही विचारायचं? हॅलो हा, बोला. हॅलो बोला. सर, सेवाभावी संस्था मंत्रालयातून कोणते कोणते फंड घेता येतात? मंत्रालयातून नाही, शक्यतो मंत्रालयातून तर काही प्रकारचं आपल्याला तिथे जे काही सबसिडी टाईप असतं तर सबसिडी टाईप मंत्रालयातून मिळतं, पण शक्यतो प्रायव्हेट कंपन्या ज्या असतात तर प्रायव्हेट कंपन्याकडनं आपल्याला इमिजिएट फंड मिळतो त्यांच्यापेक्षा जास्त आणि फास्ट. ओके सर. सर, आता आपण प्रायव्हेट कंपन्यांकडून फंड मिळतो असं म्हणलात, पण त्या प्रायव्हेट कंपन्या जर 3 वर्षाचं ऑडिट मागत असतील तर मग? 3 वर्षाचं ऑडिट लागेलच ना. ते फंड तुम्हाला यासाठी देत आहे की त्यांना टॅक्सेशन मध्ये बेनिफिट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. अगदी. तुमची संस्था म्हणजे आता संस्थेच्या सुरुवातीच्या 1-2 वर्षात आपल्याला कशा प्रकारची कामं, फक्त ही आता तुम्ही सांगितलेली अंगणवाडी किंवा महिला बचत गट किंवा प्रशिक्षण किंवा सर्वे करणे ही कामं घेता येऊ शकतात का? मी त्यासाठीच तर सर्वांना सांगतोय ना की बरेच जण एटीजीचा बेनिफिट घ्यायला जातात, पण महत्वाचं एटीजी बेनिफिट घेण्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे ती माहिती करून घ्यायची आहे, की तुमचं 3 वर्षाचं प्रॉपर पॉझिटिव्ह ऑडिट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही. त्यामधला अजून एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ तुमच्या संस्थेचं ट्रान्झॅक्शन आहे 20 लाख रुपये, बरोबर आहे. तर तुम्ही सीएसआर च्या अंतर्गत जर पैसे मागायला गेले की मला 50 लाख रुपये द्या, तर ते तुम्हाला देणार नाही. तुमच्या संस्थेचं जेवढी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीला रिलेटेडच तुम्हाला फंड मिळेल. आणि आता जर आपण जर वस्तुस्थिती जर बघितली बऱ्याच लोकांच्या संस्थेची, तर मुश्किलनं त्यांचे लाख रुपये सुद्धा ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये, कारण ही वस्तुस्थिती आहे तुमच्या माहिती करता. बरोबर. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 3 वर्ष होईल तोपर्यंत आपण सरकारी टेंडर्स मध्ये शिरू शकतो का? माझं सांगण्याचं तात्पर्य असं होतं की तुम्ही सरकारी टेंडरला टार्गेट का करा, कारण तिथे तुम्हाला एक्झप्शन मिळतंय की तुम्ही ट्रान्झॅक्शन असेल नसेल, 1 वर्षाची असेल, 2 वर्षाची असेल किंवा कितीही वर्षाची असेल, तरी सुद्धा तुम्हाला कामाला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. आणि सीएसआरच्या मागे जर गेलात तर तुम्हाला हेवी ट्रान्झॅक्शन आणावे लागतील, जे की सर्वात अवघड गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही सध्या तुमची जी काही तुमची वैयक्तिक जी सध्या पातळी आहे तुमच्या संस्थेची काम घेण्याची, तर त्या सध्याच्या काम घेणाऱ्या प्रोसेसलाच तुम्ही फॉलो करा. म्हणजे याच्यामध्ये वेळ पण वाचेल तुमचा, आणि महत्वाचं जे कामं आपल्याला कलेक्ट करायची ती कामं तुम्हाला इझिली कलेक्ट करता येतील.
लक्षात येते आय ऍग्री सर, डेफिनेटली 100%. तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचंय तर येस सर, येस सर. माझं म्हणणं आहे की आपल्या एंटरप्रेनरचा कुठेतरी वेळ वाया जायला नको आणि कमी वेळात जर ओके. तुम्हाला काही करायचं असेल तर शक्यतो डायरेक्ट टेंडरिंग मधले तुम्ही कामं कलेक्ट करा. ते कामं कलेक्ट करून जेणेकरून तुम्ही 5-10 लाख 20 लाख 25 लाख पर्यंत पोहोचले, मग हळूहळू त्यातलं प्रॉफिट किंवा त्यातले थोडेफार पैसे तुम्ही समोरच्या कामाला लावायचे. आता तरी मला कन्फर्म माहिती आहे की सर्वांनी घरातूनच पैसे लावले असतील संस्थेला, पण अगदी, संस्थेने अजून अगदी. तुम्हाला पैसे दिले नसतील. बरं. पण ते का दिले नाही? कारण तुमचा बरं. प्लॅटफॉर्म कुठेतरी तुम्ही चुकताय त्या प्लॅटफॉर्मला. तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही Exactly. बरोबर करा, ऑटोमॅटिकली तुमच्या संस्थेमध्ये पैसे येणं सुरुवात होईल. ओके ओके, थँक्यू सर, ऍग्री. सर आम्ही युवक कल्याण वगैरेचे प्रस्ताव वगैरे दाखल केले होते, युवक कल्याणचे कार्यक्रम वगैरे पण घेतलेले आहे. त्याची काही फंडिंग वगैरे निघत असते का? फंडिंग वगैरे येते त्याची. शेवटी तिकडनं फंडिंग येणं हा पार्ट नाहीये. महत्वाचा पार्ट म्हणजे माझ्या सोबतचा समोरचा जो पार्ट मला जो अवघड वाटतो तो तुमचा इलिजिबल क्रायटेरिया हाच महत्वाचा पार्ट आहे संस्थेच्या बाबतीमध्ये. त्यामुळे तो तुम्ही मिस नाही करायचा. कामं भरपूर मिळणार आहे, पण तुमचे इलिजिबल क्रायटेरिया काय त्यावर डिपेंड असतात कामं. लक्षात आलं? हो सर. हॅलो सर. हा बोला. हा, मी नागेश वाळे बोलतो सर औरंगाबाद. बोला ना. सर माझ्या जे आपल्या बहुउद्देशीय जी संस्था आहे सर, मी त्या दिवशी दाखवली तुम्हाला, त्याच्यामध्ये माझं चारा छावणीचं जवळपास 25 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे सर. चारा छावणी जी आलती का नाही त्यावेळेस ओके. 2009 ला ते जे दुष्काळ पडला होता सर, बरोबर. तर त्यावेळेच माझं ट्रान्झॅक्शन 25 लाखापर्यंत गेलं होतं सर. ओके. तर आता आपल्याला त्याचा काही बेनिफिट होऊ शकेल का सर पुढं? कधी झालं होतं ते ट्रान्झॅक्शन? ते म्हणजे 2000 सर, आता ते म्हणजे जे दुष्काळ पडला होता त्या टायमाला चारा छावण्या दिल्या होत्या सर त्यांना. 11 ते 10 ला काहीतरी झालेलं आहे ते. नाही, ते काहीच कामाचं नाही. फक्त 3 वर्ष ऍक्टिव्ह पाहिजे. लास्ट 3 वर्ष. शेवटचे 3 वर्ष तुम्ही जे काम करणार तेच महत्वाचे. 5-6 वर्ष अगोदरचं असेल तर ते काहीच कामाचं नाहीये. म्हणून तर 3 वर्षाचे रिटर्न मागवले जातात प्रत्येक ठिकाणी. 5 वर्षाचे कुठंच मागवले जात नाही, 3 वर्षाचेच मागवले जातात. ओके सर, थँक्यू. हॅलो. बरं आता जागा उठा. बोला, प्रश्न विचारा. सर आपण सेवाभावी संस्थेच्या मार्फत समाज कल्याण मधून कोणकोणते काम करू शकतो सर? आता जे आपण सांगितले ते सर्व कामं त्याच्यामधून तुम्हाला करता येईल. तुम्ही उशिरा जॉईन केलं का? नाही सर, मी पहिल्यापासून आहे, पण समाज कल्याणच्या मार्फत. समाज कल्याण असो की कुठलेही असो, शेवटी कामं तेच मिळणार जे मी सांगितलेले आहे. वैयक्तिक काही जणांना माहित नाही कुठले कामं घ्यायचे असतात, पण ऍक्च्युअल मी जे काही कामं सांगितले तुम्हाला लिस्ट ऑफ, तेवढेच कामं तुम्हाला मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त सेवाभावीला काम मिळत नाही. आता एवढे विषय झाले, बरेच प्रश्न झाले, त्यावर भरपूर उत्तर पण झाले. आता वैयक्तिक मीच प्रश्न करतो की आता तुम्हाला वाटत असेल की वैयक्तिक मला एक सांगायचं आहे की संस्था जर काढायची आहे तर माझं सजेशन तुम्हाला सांगतोय की काय करायला पाहिजे. जर मला इन्कम कमवायचंय तर सेवाभावी काढायला पाहिजे की सेवा सहकारी काढायला पाहिजे. कदाचित हा प्रश्न आला असेल ना तुम्हाला. हो सर. हो सर. की आता ठीक आहे, काढली असेल नसेल समोरचा विषय, पण आता जर आम्हाला काय करायचंय की आम्ही सेवाभावीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे की आम्ही सेवा सहकारीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे त्याचं उत्तर असं आहे, सर्वांनी लक्षपूर्वक समजावून घ्या कसं उत्तर आहे त्याचं. तर की सेवा सहकारी संस्थेचं सरळ सरळ बॅकग्राऊंड आपल्या असं लक्षात येतं की सेवा सहकारीमध्ये काम करण्यासाठी आपल्याला खूप दिवस काम करावं लागेल, त्यानंतर ती संस्था कुठेतरी इलिजिबल होईल. बरोबर. पण मग अशी कुठली संस्था आहे की ती लगेच तयार करून मार्केटमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ट्रान्झिशन करता येईल, तर ती एकमेव संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था, ज्याचं आपण पूर्णपणे आपल्या चॅनलवर भरपूर त्या रिलेटेड काम चालू असतं. जसे की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, अभियंत्याची संस्था, बेरोजगारांची संस्था. तर ह्या ज्या संस्था असतात तर या संस्थेमध्ये तुम्हाला भरपूर काम करता येईल. त्यामुळे माझं तर वैयक्तिक म्हणजे मी वैयक्तिक त्या गोष्टीवर जास्त विचार करतो. त्यामुळे सेवाभावीपेक्षा सेवा सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला जास्त काम करता येतात. जे की आता जे कामं सांगितले प्रशिक्षण सेवा रिलेटेड आहे, पण बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमध्ये जर तुम्ही काम घ्यायचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये यापेक्षा जास्त भरपूर कामं तुम्हाला त्यात करता येतात. त्यामुळं सेवा सहकारी संस्थेमध्ये सर्वात जास्त कामाची ऑपॉर्च्युनिटी आहे की जी सेवा सहकारीमध्ये नाहीये.
त्यामुळे सेवा सहकारी ह्या फ्युचरमध्ये आपल्याला काहीतरी पैसे कमवायचं साधन ठेवायचं आणि सेवा सहकारी जे आहे ते आत्ताची आपल्याला पूर्णपणे फिनान्शियल आपली ऍडजस्टमेंट करायची असेल तर सेवा सहकारी मधून तुम्ही ती ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. लक्षात येते? हो सर. आता यानंतरचा पार्ट आपण चालू करतोय. मला वाटतं सेवाभावीची रिलेटेड कोणाचे काही प्रश्न आता नसतील आणि बऱ्यापैकी सर्वांना आता लक्षात आलं असेल की सेवाभावी संस्था कशासाठी असते. हे अजूनही क्लिअर झालं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. झालं सर, क्लिअर झालं. क्लिअर झालं. हॅलो सर. काय प्रॉब्लेम नाही. सर, सुशील बेरोजगार सेवा सहकारी संस्था आहे, तर पर्टिक्युलर या संस्थेला कोणकोणते काम भेटू शकतात? ओके, तो विषय आपण आता चालू करतोय यानंतर. त्यामुळे सेवाभावी बरं. रिलेटेड तर कुणाचे काही प्रश्न नसतील म्हणजे आपल्याला लगेच तो दुसरा विषय तिथे सुरुवात करायचा आहे. ओके सर. तर मला वाटतं आता बऱ्याच जणांचे प्रश्न सुद्धा क्लिअर झाले. आता नंतरचा विषय की जो आपला महत्वाचा विषय असतो, आपल्या चॅनल त्यावरच काम करतं, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही ऐकलं असेल की आता मार्केटमध्ये एवढे काही कामं चालतात, जसे की कन्स्ट्रक्शनचं काम असेल, मनुष्यबळ पुरवठ्याचं काम असेल, एखाद्या कंपनीमध्ये एखादा माल पाठवायचा असेल किंवा एखाद्या कंपनीचं भंगार आपल्या संस्थेवर आपल्याला घ्यायचं कॉल लागतोय काय? किंवा आपल्याला ज्या ज्या मागापासून ऑनलाईन नव्हतं. आवाज म्यूट करा. कांबळे यांचा आवाज येतोय. तर आपल्याला हे जे काही मल्टिपल्स काम करायचे असतात तर हे काम आपल्याला कसे मिळतात आणि कुठल्या संस्थेवर आपण काम करायला पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्ही काम करताना तुम्हाला 4-5 गोष्टीचे रजिस्ट्रेशन विचारली जातात. पहिलं रजिस्ट्रेशन प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP, त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, महिला बचत गट, अशा पद्धतीचे तुम्हाला ते विचारले जातात. मग यामध्ये काम काय काय म्हणतात? सेवाभावीपेक्षा यामध्ये काम भरपूर आहे की तुमच्या मनामध्ये जे काही काम असतील ते सर्व कामं याच्यामध्ये घेता येतात, जे की प्रशिक्षणच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगितले होते. त्या व्यतिरिक्त जेवढे काही कामं असतील ते सर्व कामं आपल्याला या प्लॅटफॉर्म मध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे घेता येतात. त्यामध्ये कंपनीला मनुष्यबळ पुरवठा, कंपनीला जे काही मटेरियल पुरवायचं असेल ते पुरवू शकता, कन्स्ट्रक्शनचे कामं घेऊ शकता, त्यानंतर पेस्ट कंट्रोलचं काम घेऊ शकता, व्हेकल ऑन रेंटचं काम घेऊ शकता. अशी मल्टिपल्स यादी ऑलरेडी मी टेलिग्रामवर टाकलेली आहे. त्यामुळे संस्थेमध्ये हा प्रश्नच येत नाही की काम कसं घ्यायला पाहिजे किंवा काम कसं मिळवायचं. भरपूर आहे, कामाची भरपूर यादी आहे की ट्रेडिंग रिलेटेड किंवा इंडस्ट्रियल रिलेटेड जे काही कामं करायची असतील ते सर्व कामं तुम्हाला त्याच्यामध्ये 100% करता येतात. हा विषय सर्वांनी लक्षात घ्या. विशेष म्हणजे हा प्रश्नच यायला नाही पाहिजे की काय काय काम करता येतात. तुमच्या मनात जे असेल ते सर्व काम त्यात करता येतील. फक्त सेवाभावी संस्थेचे जेवढे मी कामं सांगितले जे की सेवा रिलेटेड आहेत ते सर्व सोडून कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल तो करू शकता, गाड्या पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता, बॅटरी विकायचा कॉन्ट्रॅक्ट असेल, कपडा विकायचा असेल, कपडा शिवायचा असेल, काहीही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सेवाभावी संस्था सोडून सेवा सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला घेता येतात. कोणाचे प्रश्न? सर, सेवा सहकारी संस्था रजिस्ट्रेशन साठी गेलो होतो सहाय्यक निबंधक ऑफिसला. तर पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे 11 किंवा 13 कॅन्डिडेट जे आहे ते एकाच गावातील असावेत. बरोबर आहे. पण एवढे कॅन्डिडेट मिळत नाही ना सर एकाच गावातले, आणि तयार पण होत नाहीत. ते तो विषय तर इंडिव्हिज्युअल विषय आहे तुमचा, कारण बाकी जणांनी रजिस्ट्रेशन तर केलं, पण प्रत्येक संस्थेला एक प्रकारचं कार्यक्षेत्र असतं. यावर ऑलरेडी आपला एक व्हिडिओ सुद्धा बनलेला आहे की प्रत्येक संस्थेमध्ये एक प्रकारचं कार्यक्षेत्र नेमलेलं असतं. त्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे तुम्हाला ते काम तिथे घ्यावे लागतात. उदाहरणार्थ तुमचं कार्यक्षेत्र जर औरंगाबाद असेल तर औरंगाबाद मधलेच लोक लागतील. तुम्ही एखादा औरंगाबादच्या बाहेरचा व्यक्ती कसा जॉईन करू शकता त्याच्यामध्ये? साधं आपल्याला बचत गट जरी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर बचत गटाचं सुद्धा एक कार्यक्षेत्र असतं. त्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची व्यक्ती ती बचत गटामध्ये घेत नाही. याचं कारण असं असतं की प्रत्येक वेळेस तुम्हाला ठराव पास करायचा असतो, मतदान घ्यायचं असतं, भरपूर मल्टिपल कामं त्याच्यामध्ये करायची असतात. त्यासाठी ते कार्यक्षेत्र खूप मायने पकडत असतं.
त्यामुळे तुम्ही जर तालुका लेवलवर करत असाल तर तालुक्यातले लोक असतील, जिल्हा लेवलवर करत असाल तर जिल्ह्यातील जेवढे तालुके असतील तेवढ्यातले तालुक्यातमधले लोक पाहिजे. विभागाचं असेल तर त्या विभागाच्या लेवलमध्ये तुम्हाला ते लोक घ्यावे लागतात. सर आम्ही जिल्हा लेवलला नोंदणी करायचं ठरवलं होतं, पण त्याने म्हणतात की तुम्ही स्टार्टिंग जे आहे तुम्ही गाव पातळीपासूनच करायला लागेल. नाही, बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे, नोंदणी करायला अडचण नाही, पण बऱ्याच लोकांनी संस्था नोंदणी केली, तिचं प्रॉपर ऑडिट केलं नाही, प्रॉपर ती समजावून घेतली नाही, त्यामधलं काय तारतम्य समजावून घेतलं नाही आणि त्यांच्या संस्था आता मोडकळीस आलेल्या आहे, बंद पडत आहे. मग गव्हर्नमेंटला सुद्धा कळतं की लोक संस्था नोंदणी करताय, त्यांना माहिती नसताना काही रजिस्ट्रेशन करताय, पण त्याचा जसा फायदा घ्यायचा तसा फायदा त्यांना घेता येत नाहीये. त्यामुळे ते सजेस्ट करतात की अगोदर तुम्ही तालुका लेवलवर तिला चालू करा, तालुका लेवलवरून नंतर तुम्ही तिला अपग्रेड करा. ती अपग्रेड होते, काही अडचण नाही, तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही, तिचं वर्गीकरण वगैरे ते सर्व गोष्टी करता येतात. पण अगोदर तुम्ही शक्यतो तालुका लेवलवरच ती नोंदणी करायची आहे. आणि तालुका लेवलवर संस्था खूप फास्ट पण होते, आणि मला वाटतं काही जण असतील सुद्धा आपल्या आता आजच्या प्रोग्रामला की त्यांनी तालुका लेवलवर त्यांची संस्था नोंदणी केली. ओके सर. हॅलो. हा, बोला. सर, माझी संस्था रजिस्ट्रेशन होऊन 2 वर्ष झाले. ओके. मी सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये जाऊन भेटलो, त्या टेंडर क्लार्कला भेटलो, साहेबाला भेटलो, पण ते सांगतात की या संस्थेला काही देता येत नाही, काही GR नाही, आणि असं टाळाटाळ करतात. तर आपल्या शासनाच्याकडून काय आहे यासाठी की जे आपण त्याच्यावर त्यांना प्रेशराईज करू शकतो आणि आपल्या हॅलो. ऑलरेडी शासनाने यासाठी कामं राखीव ठेवलेले असतात. 30% कामं त्याला राखीव आहे, त्यामुळे ते वेगळं तर सांगण्याची गरज नाहीये. तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांना ते जाऊ शकता, कारण संस्था नोंदणी करतानाच तुम्ही त्याची पूर्णपणे माहिती घेऊ शकता. अगोदर मला एक सांगा की तुम्ही ज्या ऑफिसला घेऊन गेले तुमच्याकडे संस्थेचे काय काय हॅलो documents सर, आहेत? आवाज येत नाही. बोला. सर, माझ्याजवळ पूर्ण डॉक्युमेंट आहे संस्थेचे. मला सर्व डॉक्युमेंट एकदा पाठवा व्हॉट्सअपला, माझा नंबर आहे तुमच्याकडे? नाही सर, नाही, तुमचा नंबर नाही. ओके ओके, मी टाकतोय त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट पाठवा, मग मी चेक करतो. आणि सर 1 मिनिट सांगा ना, मग मी लिहून घेतो. नाही, डॉक्युमेंट तर सांगता येणार नाही मला, अगोदर तुमच्याकडे काय ते डॉक्युमेंट बघायचे आहे. तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा ना. मी टाकलाय ना आता, मी मेसेज मध्ये दिलाय बघा. ठीक आहे सर, मी हॅलो सर. हा, बोला. जी आता आपली नोंदणी होणार आहे ह्याची संस्थेची, तर मग त्याच्यामध्ये हे सभासद कसे, म्हणजे त्यांच्या सभासदाच्या ह्याच्यावर पॅन कार्ड निघणार का आपल्या वैयक्तिक ह्याच्यावर पॅन कार्ड निघणार? ते जे संस्था आहे संस्थेच्या नावावर पॅन कार्ड निघत असतं, ते कुणाच्या नावावर निघत नाही. ते मग त्याचं सिव्हिल वगैरे चेक करतात का मग ते? संस्थेचं सिव्हिल असतं, ते तुमचं थोडी असतं, ते संस्थेचं राहणार ना ते, कारण संस्थेचाच पॅन कार्ड नंबर असतो तो, आणि संस्थेच्या घटनेवरच पॅन कार्ड नंबर जनरेट केलेला जात असतो. ओके. तुमचं वैयक्तिक सिव्हिल वगैरे काही सदस्यांचं चेक नाही करत का ते? नाही, सदस्यांचं चेक केला जात नाही, पण ज्यावेळेस तुम्ही एखादं शासनाचं काम घेता, उदाहरणार्थ तुमचा जिल्हा कुठला आहे? पुणे जिल्हा येतोय. जर तुमची पुणे जिल्ह्याचं एखादं टेंडर आलं आणि पुणे जिल्ह्याच्या कमिशनर ऑफिसला एखादे लेबर पुरवायचं काम तुमच्याकडे आलं किंवा तुम्हाला भरायचंय, मग तुमचं वैयक्तिक जर सिव्हिल असेल किंवा तुमच्यावर कुठला मोठा गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला चारित्र्य सर्टिफिकेट सर्व सदस्यांचं तिथं द्यावं लागतं, तरच तुम्हाला ते काम मिळतं. ओके. तर ते सुद्धा चेक केलं जातं. त्यामुळे जे काही लोक घ्यायचे असेल तर त्यांच्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे, कारण असं नाहीये की कुठले लोक घेतले आणि कामाच्या वेळेस तुम्हाला काही डॉक्युमेंट मागितले जातात आणि ते जर तुमच्याकडे फुलफिल झाले नाही तर मग तरी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे अगोदर ती खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. आणि त्या म्हणून कारण काय आपण घेतले आणि सिव्हिल डिफॉल्ट असतील किंवा काय प्रॉब्लेम असतील तर मग त्याचा उपयोग नॉर्मली होणार नाही. सिव्हिल चेक केला जात नाही, कारण आपल्याला कुठं लोनला अप्लाय करायचं नाहीये, पहिली गोष्ट. ओके. बरोबर आहे. सिव्हिल मी कशाला म्हणतोय, चारित्र्य, तुमच्यावर गुन्हा दाखल नाही पाहिजे वगैरे वगैरे जे असतात ना गुन्हे वगैरे, काही जणांचे गुन्हेगार असतात, काही लोक तुमचे सदस्य असतात, तर अशा लोकांना तिथून काढून टाकायचं आणि ज्यांचं सर्व काही प्रॉपर असेल त्याच लोकांना तिथे तुम्ही ऍडमिट करायचं आहे. विशेष म्हणजे त्यात अजून एक खबरदारी घ्यायची आहे
की जे लोक तुम्ही बेरोजगार संस्थेमध्ये घेतात त्यांचा वैयक्तिक कुठेही रोजगार असता कामा नये. एखादा व्यक्ती जॉब करतोय कुठेतरी आणि तुम्ही त्याला बेरोजगार म्हणून संस्थेमध्ये घेतलं, ते जर ट्रॅक झालं तर त्याला एक तर जॉब सोडावा लागेल किंवा संस्थेमध्ये काम करावं लागेल. म्हणजे ओव्हरऑल त्याला एकाच ठिकाणी काम करावं लागेल, 2 ठिकाणी तुम्हाला काम तिथे करता येणार नाही. हा पण विषय म्हणजे लक्षात असू. पूर्ण जे सदस्य आहेत ते सगळे विदाउट अनएम्प्लॉईड पाहिजे सगळे. सगळे बेरोजगार पाहिजे. कुणाचे आयटी रिटर्न असतील आणि तो व्यक्ती त्याच्यामध्ये घेतला तुम्ही, कारण आयटी रिटर्न आहे म्हणजे त्याला कुठेतरी व्यवसाय किंवा कुठेतरी तो व्यक्ती काम करतो असं होतं. त्यामुळे तो बेरोजगारच असायला पाहिजे. पण समजा एखाद्याची फर्म वगैरे असेल तर नाही चालणार ते. फर्म आहे म्हणजे तो बेरोजगार नाही ना, त्याची दुकानच आहे ना ती. काहीच नाही पाहिजे, तो बेरोजगारच पाहिजे. कारण बेरोजगारीचा बेनिफिट एकाच ठिकाणी मिळतो, तो मला प्रत्येक ठिकाणी घेता येत नाही. विशेष म्हणजे सर्वजण जेवढे जण ऐकताय ते अजून एक लक्षात घ्या की जर तुम्ही एका सेवाभावी किंवा जेव्हा तुम्ही सर्वजण सेवा सहकारी संस्थेमध्ये जर असाल आणि तुम्हाला वाटेल की मी पुन्हा एखाद्या सेवा सहकारी संस्थेमध्ये जातो, तर तसं तुम्हाला होता येणार नाही. तुम्हाला बेरोजगारांचा बेनिफिट फक्त एकाच संस्थेमध्ये घेता येतो. हा महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, जर सेवा सहकारी असेल तर तुम्ही कितीही सेवा सहकारी संस्था काढा, काही प्रॉब्लेम नाही. पण सेवाभावी आणि सेवा सहकारी मधला हाच फरक आहे. सेवाभावीमध्ये कितीही जॉईन करा, पण सेवा सहकारीमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी त्याचा बेनिफिट घेता येतो. 2 ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येत नाही. बरं, आणखीन एक सर प्रश्न की समजा जर तो आता पूर्वी कंपनीत कामाला होता पण आता त्याने जॉब सोडला किंवा त्याचं आधीचं जे काय प्रोफेशनल होतं किंवा त्याचा व्यवसाय होता तो बंद केला असेल तर काही अडचण नाही ना, कारण तुम्ही अनएम्प्लॉईडला ज्यावेळेस लायसनला अप्लाय करता त्यावेळेस त्याचं प्रोफेशन तिथे टाका की असं असं आहे तसं तसं आहे, तुम्ही तिथे देऊ शकता, काही अडचण नाही त्याला. ओके, थँक्यू सर. सर एक प्रश्न होता. हॅलो सर, काहीच दाखवावं लागतं का? हॅलो बोला सर, एक प्रश्न होता बोला. की समजा एखादं टेंडर आपण घेतलं तर त्याचे जे पैसे आपल्याला भेटतात सॅलरी वगैरे किंवा जे काही पैसे गव्हर्नमेंट कडून कंपनीकडून भेटतात ते 3 महिन्याच्या नंतर भेटतात. तर सुरुवातीला कसं म्हणजे लोन, बिझनेस लोन की कसं म्हणजे ती सुरुवातीची वाटचाल कशी करायची? बिझनेस लोन नाही, तुम्ही 13 जण आहे त्यामुळे 13 जणांचं कॉन्ट्रीब्युशननीच तुम्हाला ते कामं घ्यावे लागतील. सर्वप्रथम डायरेक्टली तुम्हाला लोन कोणीच देणार नाही. त्या अगोदर तुम्हाला तुमचे सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन ठेवावं लागतं. त्यामुळे संस्थेची सदस्य फी असेल, शेअर असेल, तो शेअर त्यासाठीच ठेवलेला असतो. नाही शेअर तर 100 रुपये ना सर. आता समजा मोठं एखादं काम आलं तर किंवा तर मंथली म्हणजे कसं आहे, कंपनी मंथली पेमेंट करेल की 3 महिन्याच्या नंतर एकदा देईल आपल्याला? ते टेंडरवर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या टेंडरला क्रॅक करता. तर जर मॅन पॉवरचं टेंडर असेल तर तुम्हाला मंथली मिळेल, काय अडचण नाही. पण एखादं सप्लायचं वगैरे काम असेल तर त्याचे पेमेंट सायकलवर ते गोष्टी डिपेंड असतात. ओके ओके. आणि दुसरं एक बघा सर, की स्वतः लायसनचे उद्योग आधार हे कुठलं काढावं? तुम्हाला शॉपॅक लायसन काढावं लागेल आणि उद्योग आधार सुद्धा काढावं लागेल. अच्छा अच्छा अच्छा. आणि शॉपॅक लायसन मध्ये सर आपली सहकारी संस्था आहे, तर कामाचे स्वरूप किती असतं की काय काम आहे तुमचं? सो तिथं काय टाकलं पाहिजे एक्झॅक्टली आपण काय करतोय असं? मल्टिपल तुम्ही 13 जण आहेत त्यामुळे 13 प्रकारची कामं त्याच्यामध्ये टाकायची. कारण तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही काय करणार त्यावरती डिपेंड आहे. तुम्ही 13 कामं तिथे टाकू शकता. शॉपॅक लायसन मध्ये सुद्धा आणि उद्यम मध्ये सुद्धा तुम्ही 13 कामं टाकू शकता. तर उद्यम काढणं कंपल्सरी आहे का सर? हो, उद्यम लागेल. अच्छा अच्छा अच्छा. आणि सर ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण करायला लागेल का पहिल्या स्टार्टिंगला की संस्थेवरती सगळं होईल? नाही, करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. आणि सर प्रश्न असा होता की आपल्या ह्याच्या मार्फत सुरुवातीला मी बघितलेलं की हे सगळे डॉक्युमेंट्स काढून मिळतील असं पोस्ट बघितलेली मोफत. हो, 13-14. तर ते काय म्हणजे आता काय आहे ते चालू की कसं? नाही, आपल्याकडे ती स्कीम चालू होती की आपण सर्वांचे डॉक्युमेंट फ्री मध्ये काढत होतो 21 रुपयामध्ये. पण आपण ऑलरेडी 100 लोकांचे काढून दिलेले आहेत त्यामध्ये आपल्या टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून. ओके ओके. असं जर काही पुढे असेल तर आपली 2-3 दिवसामध्ये प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन येते,
त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण एक मेंबरशिप ठेवतोय. त्या मेंबरशिप मध्ये सुद्धा आपण ती फ्री डॉक्युमेंटची सिस्टीम देतोय, जेणेकरून ज्यांच्याकडे काही पैसे नाही तर ते सहज इझिली या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्हाला कुठेतरी एक बिझनेसला एक सपोर्ट देण्याचा आपण प्रयत्न करतोय. हॅलो 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 सर. हा सर, मगाशी मला विचारायचं होतं की हे जे आपण जे सहकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये जे मेंबर घेतो ते वेगवेगळ्या म्हणजे आडनाव, आता सेवाभावी संस्थेमध्ये आपण एका घरातले घेऊ शकतो, पण याच्यामध्ये तसं करता येऊ शकतं का? नाही, त्याच्यामध्ये करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर जेवढे काय असतील तर एका रेशन कार्डवरचे 2 व्यक्ती चालणार नाही तिथे. तिथे तुम्हाला बरं. प्रत्येक फॅमिली मधला वेगवेगळा व्यक्ती तिथे लागेल. एका घरातले लोक चालणार नाही. फॅमिली मधला वेगवेगळा हवाय. फॅमिली म्हणजे कशाला म्हणतात की रेशन कार्डवर ज्याचं नाव आहे हा तेवढीच फॅमिली. एका रेशन कार्डवरचे 2 जण चालणार नाही. पण जरी तुमचे ते नाव, तुमचे आडनाव जरी सेम असतील आणि तुमचे रेशन कार्ड वेगळे असतील तर ती वेगळी फॅमिली पकडल्या जाते. फॅमिली कशाला म्हणतात? काका आणि काकू किंवा यांना फॅमिली म्हणता येत नाही. तर जे तुमच्या रेशन कार्डवर जेवढ्या जणांची नाव आहे तर ती फॅमिली रेशन कार्डवर पकडल्या जाते. रेशन कार्डवर जर त्याचं नाव नसेल तर ती फॅमिली वेगळी पकडल्या जाईल. ओके, म्हणजे मामांचा मुलगा किंवा आत्यांचा मुलगा याला आपण घेऊ शकतो ना? घेऊ शकता तुम्ही. ओके ओके, तेच विचारायचं होतं. सर, पोस्ट आणि संस्था हा विषय वेगवेगळा आहे का? काय म्हणता? ट्रस्ट आणि संस्था हा वेगवेगळा आहे का एकच आहे? तो एकच आहे, एकच आहे. ओके फक्त ओके. फरक एवढा आहे की सेवाभावी आणि सेवा सहकारी हे काय लावलं जातं ते बघायचं. सर हॅलो. सर, आता मला जर टेंडर घ्यायचं असलं तर मला टेंडर भरता येत नाही, तर आपण टेंडर भरण्यासाठी काही मदत करतो का? टेंडर भरण्याचे क्लासेस घेतोय. ते क्लासेस तुम्ही घेऊन घरी बसून तुम्ही भरू शकता. तुम्हाला तर सर, आता दुसऱ्या जाण्याची गरज नाही. मी आता अकोल्याला राहतो. ओके. तर म्हणजे मी यातून अकोल्याहून भरू शकतो का ते तुमचं पाहून? हो, भरू शकता. त्याच्या अगोदर कधी भरलं नाही तर आत्मविश्वास जरा कमी आहे. नाही, काय अडचण नाही. तुम्ही ते करून नंतर त्याला प्रोसेस करू शकता. काय अडचण बर, ओके सर, माझं नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमच्या अंतर्गत इस्टॅब्लिशमेंट म्हणून रजिस्टर्ड केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत मी प्रशिक्षण आणि रोजगार देतो लोकांना. तर मला हे सेवा सहकारी संस्थेचं रजिस्ट्रेशन करता येईल की नाही? करता येईल ना तुम्हाला. कारण मी ऑलरेडी लोकांना रोजगार देतोय ते आणि संस्था जी म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम याच्या अंतर्गत माझी कंपनी रजिस्टर्ड आहे, इस्टॅब्लिशमेंट रजिस्टर्ड आहे. तुम्ही सेवाभावी करू शकता, सेवा सहकारी नाही करू शकत. अच्छा. हॅलो सर. हॅलो सर, संस्थेचे सदस्य हे वेगवेगळ्या फॅकल्टी मधील असलेलं फायद्याचं ठरेल ना जास्त? हो, ते तुम्हाला तुमच्या संस्थेला लॉंग टर्म नेण्यासाठी बेस्ट आहे. सर, ही संस्था कुठे रजिस्ट्रेशन करायची? बेरोजगार सेवा सहकारी संस्था ही जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांच्याकडे रजिस्टर्ड करता येईल तुम्हाला. ओके. आता तुम्ही सांगा ना कशी मेल करायची वगैरे काय त्याचं? हॅलो सर. हॅलो सर, ते बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था म्हणजे मला कळलं नाही सर. आतापर्यंत आपण केव्हाचं स्टार्टिंग पासून त्यावरच सांगतोय की सेवाभावी आणि सेवा सहकारी काय आहेत. तुम्ही उशिरा जॉईन केलं का? हो. आपला युट्यूबला व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्ही ते स्टार्टिंग पासून हॅलो ठीक सर. आहे ना. हॅलो. बोला. सेवा सहकारी संस्थेसाठी नोंदणीसाठी सदस्याची वयोमर्यादा काय? वयोमर्यादा तशी अशी काही वयोमर्यादा नाहीये. म्हणजे 50 वर्षाचा व्यक्ती एखादा कुठं रोजगार नसेल समजा त्याला, तर तो सदस्य होऊ शकतो का? सेवाभावी की सेवा सहकारी? सेवा सहकारी मध्ये नाही, सेवा सहकारी मध्ये तसाही उपयोग नाहीये तुमचा तिथे येऊन, कारण नंतर सुद्धा काही गोष्टी बघितल्या जातात. सर, म्हणजे सेवाभावी म्हणजे बहुउद्देशीय होते का? सेवाभावी म्हणजे बहुउद्देशीय, त्याला सुद्धा बहुउद्देशीय म्हणतात. अच्छा, सेवा सहकारीला नाही म्हणतायत ना? सेवा सहकारी हा पार्ट वेगळा आहे. जिथे सहकार शब्द आला तिथे सहकाराचा विषय राहील आणि जिथे सेवाभाव असेल तिथे धर्मदाय आयुक्त यांचा संबंध. हॅलो सर. सर मग बोला. हॅलो सर.
कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये त्याला थोडंसं बेनिफिट मिळू शकेल ना? हो मिळेल ना, बेनिफिट मिळतो ना. मग ते 50% म्हणजे सदस्य असले तर तो पार्टिसिपेट होऊ शकतो ना सेवा सहकारीमध्ये? पार्टिसिपेट तुम्ही एक सभासद होऊ शकता त्यांच्या संस्थेमध्ये आणि त्यावर सुद्धा काम करता. अध्यक्ष उपाध्यक्ष महत्वाची तुमची नोंदणी झाल्यापेक्षा तुम्ही सभासद घेऊन त्या पद्धतीचे तुम्ही तिथे कामं घेण्याचं बघितलेलं ते सोपं राहील. तो अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव होऊ शकतो, कार्यकारी होऊ शकतो का? हा तुम्ही तसं होऊ शकता. संस्थापक अध्यक्ष असेल किंवा अशा पद्धतीचे पद तुम्हाला मिळू शकतं तिथे आणि तुम्ही Age ऍडमिन काही लेवलवर ते हँडल करू शकता. एज किती असू? हेच असू द्या की काही अडचण नाही. ओके सर, ओके, थँक्यू. तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता मध्यंतरी, तुम्ही ते यांचा कोणाचा तरी स्टेटस ठेवला होता, त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला कॉलवर बोलेल. हॅलो सर. हा बोला सर, ते मग आपण जे मॅनपॉवर सप्लाय साठी करायचे आहे तर मग सेवाभावी करणं परवडेल का? आपण आत्ताच सांगितलं सेवाभावीमध्ये ते काम मिळत नाही. अच्छा, सेवाभावीमध्ये नाही मिळत. ते फक्त मिळेल सेवा सहकारीमध्ये. सर्व जणांचं पुन्हा कन्फ्युजन होतंय. तुम्ही पहिल्यापासून सर्व व्हिडिओ बघून घ्या. हो सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला सर, माझी संस्था रजिस्ट्रेशन आहे सहकारी संस्था 12/6/2020 पासून महाऊर्जा. तर मला डॉक्युमेंट्स काढायचे पाच सर. सर्वात सुरुवातीची माझी तुमच्या ग्रुपला डॉक्युमेंट्स काढायचे होते. तुमचे एकदा फ्रेश डॉक्युमेंट माझ्या ईमेल आयडी वर पाठवा किंवा ज्यांच्या तुमच्या माझ्याकडे सर्व नाही सर, माझ्याकडे हॅलो माझ्याकडे काहीच डॉक्युमेंट्स नाही सर. फक्त संस्था रजिस्ट्रेशन केलेलं सर्व ते सर्टिफिकेटाचे फक्त जिल्हा निबंधक. ओके, आपली ऑलरेडी एक स्कीम येते, त्या स्कीम मध्ये डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कमी याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट तुमचे निघून जातील. मी माझा मेल आयडी पाठवला आहे, त्या मेल आयडी वर तुमचे डॉक्युमेंट पाठवून द्या. मी मेसेजला केलेला आहे. हो चालतं. एकच सर्टिफिकेट आहे सर ते आणि पासबुक आहे फक्त. चालेल. नंतरची तुम्हाला तिथे मार्गदर्शन करण्यात येईल. तुम्ही मेल वर पाठवू शकता डॉक्युमेंट. पासबुक जिल्हा मध्यवर्ती बँकेत. सर, आपल्याला फक्त मॅनपॉवर सप्लायसाठी प्रोप्रायटरशिपची पण लायसन्स काढू शकतो का? म्हणजे आपल्याला फक्त मॅनपॉवर साठीच करायचे आहे काम, तर करता येईल त्यावर. त्याच्यासाठी मग त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे कसं करावं लागेल? ऑनलाईन करावं लागेल का म्हणजे कुठे? ऑलरेडी त्याच्या रिलेटेड आपल्या युट्यूबला व्हिडिओज आहेत. तुम्ही प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता. ठीक आहे सर. हॅलो. तर सर्वात बेस्ट कोणतं राहील सर आपल्यासाठी? प्रोप्रायटरशिप वर पण करता येईल. हा, बहुउद्देशीय संस्था नाही काढली तरी चालेल ना? चालेल. बहुउद्देशीय होत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, व्हिडिओ पुन्हा बघा. नाही ऍक्च्युअली तुम्ही पण कन्फ्युजन होताय आणि बाकीचे लोक पण पुन्हा कन्फ्युज होतील. म्हणजे आतापर्यंत सांगितलं काहीच फायदा होणार नाही. बहुउद्देशीय डोक्यातून काढून टाका, त्याच्यामध्ये ते होत नाही. हा सर, बोला. हॅलो, बोला. हा नमस्कार सर, माझी सुबे संस्था आहे. आपण टेंडर मध्ये जर अप्लाय केला, समजा अप्लाय केल्यानंतर एखादी प्रोप्रायटरशिप असेल आणि आपली सुबे संस्था आहे आणि सुबे संस्थेचा GR आहे की त्या रेटनं जर आपण करायला तयार असाल समजा, त्या डिपार्टमेंटनं ते काम सुबे संस्थेला द्यायला पाहिजे असं प्राधान्य आहे. पण कोणकोणते डिपार्टमेंट देत नाही आहे, याच्याबद्दल आपलं काय हे राहील तुमचं मार्गदर्शन? नाही, आता डिपार्टमेंट देत नाही तर डिपार्टमेंटला ऑलरेडी द्यायला पाहिजे हे तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर आहे. त्यावेळी डिपार्टमेंटची कंप्लेंट करायची. या पलीकडे कंप्लेंट अथॉरिटीकडे, त्याच डिपार्टमेंटच्या. हो, ती जिल्हा जी खरेदी समिती असते, खरेदी समितीचा जो अध्यक्ष असेल, शक्यतो तो अध्यक्ष तिथला CEO असतो. तर तिथे तिथल्या डिपार्टमेंटचा जो असेल त्यांच्याकडे त्या पद्धतीची कंप्लेंट करायची. त्यातून पण अजून बरेच प्रकार येतात, जसे की ती लॉटरी पद्धतीने आहे की ओपन मार्केटमध्ये आहे, ही बघून. नाही सर, म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे. म्हणजे सुबे संस्था जर समजा प्रतिस्पर्धी असेल तर काही हरकत नाही. समजा आपण ते डिनाय करता येईल त्याला, ज्याची लोएस्ट रेट असेल त्याला समजा द्यायला पाहिजे. प्रोप्रायटरशिप असेल समजा, हा, म्हणजे प्रोप्रायटरशिप असेल तर त्याच्यात मी करायला पाहिजे. नाही, प्रोप्रायटरशिपला कसं करता येईल ते? जर सुबेसाठी राखीव असतात कामं, ते 30% सुबेलाच द्यावे लागतात. तर ऑनलाईन टेंडर मध्ये कमी सहभाग घेईल ना? ऑनलाईन टेंडर मध्ये सुद्धा राखीवचा कोटा असतो.
हा रात्रीच्या कोर्टातून सुद्धा संस्थेला भेटायला पाहिजे पण भेटत नाहीये समजा. असं होऊ शकत नाही. सर इको होते अजय मोरेंना जरा, त्यांना 2 लॉग इन असतात त्यांचे. तुमचं बंद करा, मी सांगतो तुम्हाला. म्यूट करा ते. जर सुबेचा कोटा असेल 33% आणि 33% मधून जर ऑनलाईन असेल, जरी प्रोप्रायटरशिप भरेल किंवा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती भरेल, तर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला हॅलो सर. सर माझा एक प्रश्न आहे. हॅलो सर. सर मजूर सहकारी संस्था आपल्या इथं विचारायला गेलो सर बंद आहे, वरून बंद आहे म्हणते सर. मजूर सहकारी संस्था बंदच आहे ना. बंद आहे का? हो, फक्त जिल्हा सर माझा एक प्रश्न आहे. भंडारा चालू आहे का फक्त? बरं ठीक आहे, थँक्यू सर. हा सर, मला काय म्हणायचं, सुबेची जी संस्था असते त्याच्यामध्ये औद्योगिक एखादा उद्योग जर टाकायचा असेल तर चालेल काय? नाही, पाठीमागे ते सहकार निबंधकवाले म्हणू लागले की औद्योगिकच संस्था काढावी लागेल त्याला. असं काय असतं का वेगळं? ज्यावेळेस तुम्हाला औद्योगिक करायचं असेल तर औद्योगिक नावाचा प्रस्ताव पास करायचा आणि तो प्रस्ताव उपनिबंधकाकडे द्यायचा. त्याचा वर्ग चेंज करता येतो. म्हणजे सुबेमधून करता येते ते, काही अडचण नाही समजा. त्याला वर्ग करायचा चेंज, कारण सहकार मधले प्रत्येक वर्ग आपल्याला चेंज करता येतात. म्हणजे तुम्ही समजा बेरोजगार संस्था केली आणि तुम्हाला जर वाटलं की मला कृषीची करायची आहे, तर त्याचा वर्ग तुम्हाला चेंज करता येतो. असं आहे का? हो. जर तुम्हाला वाटतं की काही जण आवाज सर्वजण बंद करा. अजय मोरे कोण आहे, त्यांचे 2-3 वेळेस आवाज येतोय. एकतर तुम्ही दोन्हीकडनं लॉग इन केलं असेल तर एक बंद करून टाका. उदाहरणार्थ तुम्ही काही जणांनी ऐकलं असेल की फार्मर प्रोड्युसर कंपनी, खूप जणांनी ऐकलं असेल. हो तर सर. फार्मर प्रोड्युसर कंपनी पण असते आणि फार्मर प्रोड्युसर एक संस्था पण असते. पण आता तुमच्यापैकी काही जणांना वाटतं की बेरोजगारांमधून आपल्या एरियामध्ये काम होत नाही किंवा याच्यामधून आपल्याला नाही करिअर करायचंय, तर फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करायची. तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. त्यांनी ही जी बेरोजगाराची संस्था आहे, ही संस्था तुम्ही तिचं वर्गीकरण करू शकता आणि ती फार्मर प्रोड्युसर मध्ये कन्वर्ट करू शकता. तर हे सुद्धा ऑप्शन्स त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. आणि एखाद्याची फार्मर प्रोड्युसर असेल आणि त्यांना वाटतं की मला बेरोजगारीमध्ये यायचंय, तर त्या पद्धतीचे सदस्य घेऊन तुम्ही त्याला पुन्हा तिकडनं सुद्धा इकडे कन्वर्ट करू शकता. त्या औद्योगिक मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर सभासद सर जास्त लागतील का? मग आता ते 11 सभासद आहेत. नाही, मग तुम्हाला त्याची इलिजिबिलिटी नुसार ते डॉक्युमेंट बनवावे लागतील ना. ऑलरेडी तुमची ट्रान्सफर होते, हाच महत्वाचा विषय आहे. बरोबर आहे? हो सर. मिनिमम किती लागतं औद्योगिकला? औद्योगिकला एक 25 ची मध्यंतरी लिमिट होती. अजून त्याच्यामध्ये नवीन GR आलेला आहे. तर नवीन GR ची अपडेट मी तुम्हाला कळवतो. आणि बेरोजगारांसाठी तर 25 ची कन्फर्म आहे. बेरोजगारामधून कृषीमध्ये जाण्याची 25 ची लिमिट आहे. तर 25 तिथे लागतील. पण सगळ्यांचा सातबारा तिथे आवश्यक आहे. सर एक विचारायचं होतं की आपली ऑनलाईन सहकारी संस्था कुठे बघायची पहिली गोष्ट, आणि आपली डॉक्युमेंटची स्कीम कधी येणार आहे? आपला गुगल प्ले स्टोरला ऍप्लिकेशन येणार आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण ते देतो. अच्छा, आणि ऑनलाईन कुठे बघायची सर आपली संस्था रजिस्ट्रेशन आहे की नाही? कोणती वेबसाईट आहे? ऑनलाईन जिल्हा उपनिबंधक यांच्या वेबसाईटवर बघायची आहे. मी टेलिग्रामला त्याची लिंक टाकतोय थोड्या वेळात. त्यामध्ये तुमची संस्था जर ऑफलाईन असेल तर तुम्हाला तिथे ऑनलाईन सुद्धा करण्याचा ऑप्शन आहे. तिथे तुमचं अकाउंट काढायचंय तुम्हाला. ते अकाउंट काढून तुम्ही तुमची संस्था ऑनलाईन सुद्धा करू शकता. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार सर, मोहन वानखडे बोलतोय नागपूरवरनं. नमस्कार, बोला. तालुका भिवापूर. मी आपल्या चॅनलला चांगलं फॉलो करून राहिलेलो आहे आणि मी प्रतिक्रिया सुद्धा कळवत आहो. मला ह्या बाबतीत टेंडरच्या बाबतीत 0% नॉलेज असलेलं आज मला 20% नॉलेज आपल्या चॅनलनं मिळवून दिलेलं आहे. मी प्रथमतः आपल्या चॅनलचे आणि आपल्या कर्तृत्वाचे आभार मानतो. हॅलो. हा, बोला बोला. आवाज येतोय सर माझा? हो हो, बोला बोला. मी आपले प्रथमतः आभार मानतो सर की आपल्यासारखा माणूस इथे निस्वार्थीपणानं पुरेपूर माहिती सर्वसामान्य माणसाला पुरवित आहे. धन्यवाद. मी ह्या काळात घाईच्या काळात तुम्ही आम्हाला वेळ देऊन राहिलेले आहे
माझे बाकी क्लायंटना फक्त हेच म्हणणं आहे की सर जेव्हा तुम्ही सांगत असताना इतर बाकी जे कनेक्टेड आहेत ना दादा, त्यांनी सर्वांनी ऐका. सर आपल्याला जेव्हा पुरेपूर माहिती सांगत असतात तर तेव्हा आपला बॅकग्राऊंड नॉईस आहे किंवा आपला माईक म्यूट करून ठेवावा, किंवा आपल्या घरी कोणी गोंधळ ताटा प्लेटा वाजवत आहे त्याचा आवाज बंद करायला लावावा. कारण कसं आहे सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आपला वेळ काढून राहिले आहे, सर्वांना स्वतः माहिती पुरवून राहिले आहे, तर बाकीच्यांनी ही काळजी घ्यायला हवी की समोरचा माणूस आपल्याला वेळात वेळ काढून आपल्याला सांगत आहे तर ते पुरेपूर आपण ऐकून घ्यायला हवं. आज मला मगाशी एका जणांनी प्रश्न विचारला होता, ट्रस्ट आणि संस्था म्हणजे हे एकच होते का? तर हे समजायला पाहिजे त्यांना. ट्रस्ट म्हणजे इंग्रजी शब्द आहे आणि संस्था म्हणजे मराठी शब्द आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतात दादा. ते सर खूप प्रयत्न करून आपल्याला सांगत आहेत, शिकवत आहेत, तर तुम्ही थोडं सर्वांनी मनपूर्वक ऐकावं, माझी हीच विनंती आहे. आणि मी जर काही बोललो असेल, जास्त काही वाईट वाटलं असेल तर त्याची क्षमा सुद्धा मागतो सर. नाही, काही अडचण नाही. विशेष म्हणजे काय, आपल्याकडे ऑलरेडी सर्व लोक, काही फ्रेशर पण आहेत, काही ऑलरेडी संस्थेच्या नंतर त्यांच्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, तर कदाचित हो, येऊ हो. शकतात प्रश्न. त्यामुळं नाही सर, तुम्ही कसं आहे सर, हे इनडायरेक्टली तुम्ही बोलू नाही शकत सर. माझी फक्त एक विनंती होती त्यांना, त्यांचा लहान भाऊ समजा किंवा त्यांच्यापेक्षा लहान समजतो आहे सर्व गोष्टी, पण ह्या गोष्टी तुम्ही बोलू नाही शकत सर, किती झाली तरी. तुम्ही जर बोललं तर ह्या वाईट गोष्टी वाटू शकतात. त्याच्यासाठी मी स्वतः क्षमा मागतो आहे आणि फक्त याची काळजी घ्या, माझी हीच एक विनंती आहे. मी मगांपासून ऐकून राहिलेलो आहे, जॉईन झालेलो आहे, पण मी आपले डाऊट्स क्लिअर करून राहिलो. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून राहिलाय सर, कारण प्रत्येकाला वेगवेगळे डाऊट्स येऊ शकतात आणि आपल्याला सुद्धा त्या बाबतीत डाऊट असतात, पण आपण ते विचारू शकत नाही, हे सुद्धा मला माहिती आहे सर. फक्त हीच एक विनंती होती. मी ऐकून सर, आपल्या सर्वांतर्फे मी आपले धन्यवाद देतो हा मुद्दा उचलल्याबद्दल. आपल्या सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे, कारण सर खूप वेळात वेळ काढून आपल्याला हे देतात, ते मार्गदर्शन करतात. ते खरंच मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट कोणी करत नाही सध्याच्या काळामध्ये. माझं म्हणणं ठीक आहे, प्रश्न मांडायचा आहे सर आपल्याला. आपण पुरेपूर चांगल्या पद्धतीने एका पेजवर, एका बुकावर घेऊन आपण आधी स्वतःचा प्रश्न लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्या बाबतीत विचारायचं. सर आपल्याला सर्व सांगून राहिले आहेत ना, एवढंच होईल की फक्त 15 मिनिटं उशीर होईल, प्रत्येकाची वेळ येतात. माझा एक प्रश्न होता सर, आपल्याला जर सेवा सहकारी संस्था काढायची असेल तर त्याच्यामध्ये आपण काय, म्हणजे कशा प्रकारचा खर्च आणि हे येऊ शकतो, आणि आपण त्यामध्ये काही सूट देऊन आम्हाला तसं काही कॉपरेशन करू शकता का? ऍक्च्युअल सूट देण्याचा तर प्रश्न नाहीये, पण सेवा सहकारी संस्था माझ्याकडनं तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोंदणी करून मिळणार नाही, पहिली गोष्ट. कारण आपण कुठलीही नोंदणी करत नाही. फक्त सेवा सहकारी संस्था नोंदणीसाठी तुम्हाला जर काही अडचणी असेल तर 100% आपल्याकडनं मदत होईल. नॉर्मली जर वैयक्तिक तुम्ही जर सगळे डॉक्युमेंट काढण्याचा जर प्रयत्न केला, जर माझ्या प्रत्येक माहितीप्रमाणे, तर 2000 रुपयापेक्षा जास्त पैसे त्याला लागतच नाही, पहिली गोष्ट. मला वाटतं आपल्या चॅनलमध्ये लक्ष्मण कर्डिले आहेत, त्यांनी आपल्या माध्यमातूनच केली, तर आपण एकदा 2 मिनिटं त्यांना विचारू की त्यांना किती खर्च आला. नक्की, प्लीज सर, त्यांना मार्गदर्शन करायला लावा प्लीज. तर तुम्ही आहेत ऑनलाईन, तुम्हाला किती खर्च आला थोडीशी माहिती द्या सर्वांना. हो सर, तुमच्या माध्यमातूनच मी संस्था केलेली आहे. 2000पेक्षा काय जास्त तिथं खर्च येत नाही. आणि दादा सुरुवातीपासून तुम्ही कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप गेलात तेवढं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नाही, बाकीची माहिती मी सांगतो तुम्हाला, कारण त्यांनी आपल्याच माध्यमातून केली. एक प्रकारचा एक प्रस्ताव मिळतो. तो प्रस्ताव जर डायरेक्टली तुम्ही घेतला तर मी वाटलं तर तुम्हाला एका जणांचा नंबर पण पाठवतो. तर तो प्रस्ताव घेतल्यानंतर फक्त तो प्रस्ताव मागवायचा आणि तो प्रस्ताव मागून तुम्ही पूर्णपणे हाताने भरून फक्त जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात तो द्यायचा. याच्या पलीकडे काहीही नाहीये. तुम्हाला कदाचित असंही होईल की ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही एजंट्स मिळतील, ते एजंट तुम्हाला वेगळे पैशाची मागणी करतील, कोणालाही 1 रुपया द्यायचा नाही. तुम्ही डायरेक्टली फक्त 2000 रुपयामध्ये नोंदणी करू शकता, यापेक्षा खर्च लागत नाही. त्यानंतरचे जे मी कागदपत्र सांगितलेले, जसे की शिफारस प्रमाणपत्र, EMD प्रमाणपत्र, त्यानंतर कामाचे आदेशचे प्रमाणपत्र, यासाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा खर्च येत नाही. 2000 रुपयामध्ये संस्था तुमची 100% नोंदणी व्हायलाच पाहिजे, त्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकत नाही. ही गोष्ट तेवढी 100% आहे. आणि यांनीच नाही, खूप जणांनी केलेली आहे रजिस्ट्रेशन याच माध्यमातून, तर त्यांना याच्यापेक्षा जास्त काही खर्च आलेला नाहीये.
कालच्या मला वाटतं परवाच्या मीटिंग मध्ये जर काही जण जॉईन असतील तर तुम्ही बघितलं असेल, एक बाळकृष्ण साळुंके म्हणून होते उस्मानाबादचे. तर त्यांनी आपल्या माध्यमातूनच संस्था, मला वाटतं सर्वात पहिली संस्था त्यांचीच ओपन झालेली आहे. त्यांच्याकडे गव्हर्नमेंटच्या आज 16 प्रकारचे वर्क ऑर्डर्स त्यांना मिळालेले आहेत. विशेष अरे म्हणजे वा. त्यांचं कुठलाही अजून IT रिटर्न सुद्धा जनरेट झालेला नाहीये, काहीही अरे नाहीये वा. त्यांचं. त्यांनी GST अरे वा. आत्ता काढलेला आहे, तरी सुद्धा 16 कामं त्यांना मिळालेली आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे बरोबर टेक्निकल असेल, अनालिसिस असेल, तर तुम्ही इझिली त्या पद्धतीची बरं. कामं तुम्हाला तिथे मिळू शकतात. काय नाव सांगितलं सर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांचं त्या? त्यांचं बाळकृष्ण साळुंके म्हणून आहे आणि भारत माता इंजिनियर्स म्हणून त्यांची संस्था माझ्या माध्यमातून नोंदणी झाली. असं का सर? म्हणजे सेवा सहकारी सेवा सहकारीच म्हणतोय मी, आपण बेरोजगार सेवा सहकारी. बाळकृष्ण बाळकृष्ण साळुंके. साळुंखे. नंबर मिळेल सर त्यांचा? नंबर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी पाठवतो तुम्हाला. बरोबर. हॅलो सर. हॅलो बोला सर. बोला. हा सर, माझा प्रश्न हा होता की बोला समाधान दादा तुम्ही बोलतायत का आधी? बोला. बरं सर, मी विचारा. सर माझा तो प्रश्न हा होता की मला तालुक्याच्या ठिकाणी काढायचं होतं, आपलं बोलणं सुद्धा झालं होतं. तर मला मेन अडचण सर अशी आली होती की नेमके डॉक्युमेंट सुरुवातीला काय करू? तुम्ही प्रस्ताव पाठवणार होतेत मला, पण आपलं तुमचं बिझी शेड्यूल असल्यामुळे तुमच्याशी माझं कॉलवरच प्रत्यक्षात बोलणं झालं नाही सर. तर मला आता समोरची प्रोसिजर चालू करायची आहे. मी त्या प्रयत्नात आहो सर आता, की तालुक्यातल्या ठिकाणच्या सर्व बेरोजगार मुलांचं डॉक्युमेंट्स गोळा करायचं आणि जो प्रस्ताव आहे त्याच्यानुसार बाकीची माहिती फिलअप करायची आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या. नाही, आपलं बोलणं झालं, पण त्यावेळेस तुम्हाला मी एक सजेस्ट करेल. तुम्ही नागपूरवरनं आहे ना? हा सर. हा काही सर. नागपूरचे काही सदस्यांनी पुण्याकडे माझ्याकडे काही प्रशिक्षण केलं होतं. मी त्यांचा नंबर तुम्हाला देतो. त्यांना मी हा, एक सर. प्रकारचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे. तो पूर्ण अभ्यास तुमचा होईपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची नोंदणी करायची नाहीये. बरं ठीक आहे ना सर. ठीक जोपर्यंत आहे सर. तुम्ही ते अभ्यास करून मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवत नाही, तोपर्यंत हा. तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्हाला त्या अभ्यासला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागेल किंवा 1 महिनाही जाऊ शकतो. तोपर्यंत तुम्ही काहीही नोंदणी करायची नाहीये. फक्त ते जे दिलेल्या गोष्टी, तर त्या गोष्टी फक्त तुम्ही जोपर्यंत मला व्हॉट्सअपवर किंवा माझ्या मेलवर पाठवत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीही सध्या करू नका. ठीक आहे ना सर. तुम्ही जसं पाठवाल त्यानुसार मी योग्यरित्या अभ्यास जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर अभ्यास करील आणि प्रयत्न करील की मी लवकरात लवकर तो संपवण्याचा. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाकून ठेवून देतोय सर. सर बरेच जणांनी आपल्या माध्यमातून संस्था ओपन केली, पण आता ते 2,000 रुपयामध्ये ओपन केली म्हणतात. पण मला सर बराचसा खर्च आला होता त्याला. 2200 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट भरायला लावलं आणि 600 रुपयाचं चलन सुद्धा भरायला लावलेलं आहे नाही, आता कोषागारमध्ये. तुम्हाला विषय काय, तो खर्च कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? बँकेमध्ये तुमच्या पैसे आहे त्याला खर्च म्हणत नाही. खर्च याला म्हणतात, प्रोसेस करायला जो खर्च येतो तो खर्च असतो. तुम्ही जर ट्रेझरी मध्ये भरावं लागतात सर. ते तुमच्या अकाउंटला पैसे राहणार ना? नाही, ट्रेझरीला भरायला लावलेले चलन त्यांनी. नाही, ते नाही माहिती, कारण त्याला येऊच शकत नाही. तुमच्या अकाउंटला जे बॅलन्स असेल तो पार्ट वेगळा आणि कागदोपत्राला जो खर्च लागणार त्याला खर्च म्हणतात. नाही, मला त्यांनी काय करायला लावलं, अगोदर ट्रेझरीला 500 काहीतरी 68 रुपये भरायला लावले आणि नंतर मग ते शासनाला गेले सर त्या खात्यावर भरल्यामुळे आपण ट्रेझरीला. आणि 2200 रुपये अकाउंट ओपन करायला भरायला लावले. मग त्या अकाउंटचे आले 2200, पण ती 568 रुपये फीस होती ते. ठीक आहे, अशी असते का कोणती? त्याची तुम्ही मला डिटेल्स पाठवा, कारण बऱ्याच उपनिबंधकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचे काही ते त्यांच्या काही नॉर्म्स असतात. पण नॉर्मली 2000 पेक्षा जास्त खर्च येऊ शकत नाही. अजूनही मला वाटतं आमची एक महिला आहे ऑनलाईन अमरावतीच्या, त्यांनाही तुम्ही विचारू शकता, ते ऑनलाईनच आहे. त्यांना सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त खर्च आलेला नाही, त्यामुळे होऊ शकत नाही एवढा खर्च लागू. मी तुम्हाला पाठीमागे सर व्हॉट्सअपला एक पत्र टाकलं होतं की असं असं होतं म्हणून. त्यांनी बरंचसं मला परेशान केलं, पण आता रजिस्टर झाली सर. ओके, हा बरोबर आहे. तुमचं काहीतरी मला वाटतं ते त्रुटीचं पत्र होतं ते, बरोबर आहे? जी हा, त्यांनी म्हणजे बरंच मला. हो, बीड मधून सर. नाही झालं ते सॉल्व. हो, केलं सर सॉल्व. आता काय ते कागदपत्र एवढे त्या देऊन टाकले मी. हॅलो सर. सर आणखीन एक विचारायचं होतं मला. हॅलो सर. बोला बोला. असा विचार होता की नाव सजेस्ट कसं करायचं असतं त्या संस्थेला? संस्थेला नावाचं असं काही विशेष क्रायटेरिया त्याच्यामध्ये नाहीये, कारण नॉर्मली बेरोजगार सेवा सहकारी संस्था हेच तिथे डेझिग्नेशन देतो आपण.
प्रॉपर नाव देतो. जर प्रोप्रायटरशिप असेल तर नावाचा विचार येतो. बेरोजगार संस्थेला विशेष नावाचं काही असं प्रोव्हिजन नाहीये. पुढे कोणतं पण नाव लावू शकतो आपण, इंजिनियर्स वगैरे असं. हो हो. आणि हॅलो. बेरोजगार संस्था असं येणारच का ते? बेरोजगार ते येणारच, ते कॉमन नाव आहे. बेरोजगार, स्वयंरोजगार हे नाव येतच तिथे. हॅलो. तिथे येणारच. हो हो. हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर नमस्कार, मी नाशिकवरून बोलतोय. हा नमस्कार, बोला. हा, हे वेगवेगळ्या निबंधकाचे जे नियम आहेत त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का? कारण मी सुद्धा एक जिल्हा लेवलला जेव्हा रजिस्ट्रेशन करायला दिला प्रस्ताव, तर त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तालुक्यातून 11 सदस्य मला लागतील. तर हे ऍक्च्युली ते GR पण दाखवत नाही. आणि ही गोष्ट खरी आहेत का? प्रत्येक तालुक्यातून 11 सदस्य? नाही तसं काही नाहीये. जर तुम्ही बर. प्रत्येक ठिकाणच्या नॉर्म्स अशा असतात, जर तालुक्या लेवलवर जर नोंदणी करायची तर तालुक्यातले लोक पाहिजे, जिल्हा लेवलवर करायची असेल तर तालुक्यातले लोक पाहिजे. ते तालुक्यातले 11 नसेल म्हणले तुम्हाला, ते असं म्हणाले असतील की तालुक्यामधून एक जण असे करून 11 जण पाहिजे. नाही, मी त्याच्यावर आज 3 महिन्यापासून भांडतोय. म्हणजे दिवसापूर्वी शेवटचं भांडण माझं असं झालं की म्हटलं. हॅलो. तुम्हाला असं म्हणायचंय का, 1-2 मिनिटं लक्षात घ्या, तुम्हाला असं म्हणायचंय का की एक संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून 11 जण पाहिजे, असं म्हणायचंय का तुम्हाला? हा, तर मग त्यांनी शेवटी शब्द बदलला, म्हणे कमीत कमी तुम्ही 4 तालुक्याचे तरी 11 आणा. नाही असं काही नाही. मला 2 महिने मला फिरवलं आणि सुशिक्षित बेरोजगारसाठी 14 माझे सदस्य होते, तरी ते म्हणे 14 ने 21 लागतात. म्हटलं GR मला दाखवा, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे सदस्य मी देईल, पण मला GR दाखवा. शेवटी कलेक्टरचं पत्र त्यांनी दाखवलं, तर त्याच्यात फक्त 11 सदस्याची मागणी आहे. आणि मग ते नंतर हा, तर मग त्यांना ते नंतर लक्षात आलं. मग ते म्हणे ठीक आहे, तुम्ही तालुक्यावर एवढी करा आणि जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याचे 3 तालुक्याचे तरी कमीत कमी मला 11 द्या. म्हटलं मला याचा पण GR द्या, कलेक्टरचं पत्र द्या. त्यांनी काहीच दिलेलं नाही. तर मला तुमच्याकडून काही GR वगैरे किंवा असं काही ठोस असं मिळेल का, मला त्यांच्याशी काही चर्चा करता येईल? चर्चा करण्यासाठी GR मध्ये काही दिलेलं नाही. तुम्ही किती GR बघितले, कुठल्या GR मध्ये दिलेलं नाहीये. पण नॉर्मली फक्त 13 जण लागतात संस्थे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. जर तुम्ही दुसरी कोणती संस्था म्हणत असाल तर मग वेगळा विषय असेल. कारण नाही, सुशिक्षित बेरोजगार फक्त 13 जण अकाउंट वगैरे, बर का, अकाउंट वगैरे खोलून झालेलं आहे. ओके. सर्व प्रस्ताव त्यांना दिलाय आणि त्यांनी त्याच्या प्रस्तावावर मला उत्तर दिलं की 15 पेक्षा जास्त पाहिजे. म्हटलं हे जास्त जे आहे, हे जास्त म्हणजे काय आणि किती आणि कुठले, तर मला जरा डिटेल्स द्या, तुमचा GR द्या. मी जे जिल्हा निबंधक आहे त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन मी एवढं हे केलं. म्हणजे तुम्ही मला पत्र द्या, मी तुम्हाला डिटेल्स देतो. असं ते फेरीचं काम चाललेलं आहे. नाही, काय असतं, प्रत्येक ऑफिसेस मध्ये तुमच्यासारखे वेगवेगळे प्रश्न येतात. पण मग तुम्हाला माहिती आहे ऑफिसेस मध्ये काही गोष्टी असतात त्याची तुम्हाला पूर्तता विचारत असतील कदाचित, त्या गोष्टी तुमच्या लेवलवर तिथे हँडल करू शकता. बरं, ठीक आहे, मी एकदा ते पण ट्राय करतो. पण मला ठोस असं काही नाही ना मग GR वगैरे काही बघायला GR मिळणार वगैरे ना? नाही, कारण जो प्रस्ताव मिळतो ना, प्रस्तावावर सरळ लिहिलेला आहे की 13 जण पाहिजे. आता एका संस्थेसाठी जर 40-50 जण जर बघायचे म्हटलं तर अशी कुठली नोंदणीच नाही. आणि दुसरं असं झालं की मी ह्याच्यातून मी जिल्हा लेवलला आणि तालुक्या लेवलला मी एक ग्राहक सेवा सहकारी करत होतो. त्या ग्राहकला सुद्धा ते म्हणतात की 200 सभासद लागतात. बरोबर आहे. ते ग्राहकला 200 लागतील. ग्राहक म्हणजे काय की ग्राहकची मोठी कम्युनिटी असते, 200 नाही लागत, पण ग्राहकची कम्युनिटी मोठी असते, शेतकऱ्यांची कम्युनिटी मोठी असते. मग ह्या त्या संस्थेवर डिपेंड आहे ते की तुम्हाला ती ग्राहक सेवा आहे, ग्राहक सेवा. कारण त्याच्यावर जे राशन दुकान वगैरे जे मिळतं, स्वस्त धान्य दुकान, ते फक्त ग्राहक सेवाला जास्त करून प्रेफर करतात. बरोबर. तर त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. कारण प्रत्येक संस्थात आता त्यांनी तिची नोंदणी रद्द केली. बरोबर आहे, प्रत्येक संस्थेच्या नॉर्म्स वेगवेगळ्या येत असतात. हॅलो. बोला. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. हा बोला. हॅलो. माझं थांबा 2 मिनिटं. हा, तर ग्राहक सेवाला जे आहे तर ते किती
ग्राहक सेवाला किती लागेल का कमीत कमी जास्तीत जास्त हे कसं कन्फर्म होईल? ग्राहक सेवाच्या तुम्ही जर ऑनलाईन जर गेले ऑनलाईन या वेबसाईटला त्यांच्या नवीन एक हा. नियमावली आहे ती हा. नियमावली डाउनलोड करून घ्या. आपण ग्राहक सेवा मी एक सहकारी- आदर्श उपविधी हा बोला बोला. आदर्श विधी जी आहे ती डाउनलोड केली पण त्याच्यात सदस्याचा उल्लेख नाहीये. कमिटी जी आहे त्यांची 13 जणांची आहे फक्त. 13 जणांची नॉर्मली लागते पण शेअर होल्डर वगैरे ते जास्त मागतात ते. अच्छा जसं बँकेसारखं असतं ते सेम. अच्छा अच्छा अच्छा. बर 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 ठीक आहे. हॅलो सर. थँक्यू सर. हा बोला. सर मी एक आपल्या युट्यूबवर व्हिडिओ मध्ये बघितलं, विषय थोडा वेगळा आहे. हॅलो सर. हॅलो. बोला बोला. हा सर, जर समजा आपण एखादी संस्था ओपन केली सुबेयाची, तर त्याचं काही दर महिन्याला काही रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं का? दर महिन्याला नाही, दर वर्षाला. दर वर्षाला ना. अच्छा ठीक आहे. आणि आयटी रिटर्न पण भरावं लागेल दर वर्षाला? आयटी रिटर्न भरावंच लागेल, नाही तर नॉर्मल विषय आहे तो तुम्हाला करावाच लागेल. मेंटेन तर मग संस्था काढायची तर ऑडिट वगैरे लागेलच ना. तुम्ही उशिरा जॉईन केलं का? हो सर. नाही, ऑलरेडी सगळा विषय झालेला आहे. तो व्हिडिओ मध्ये नंतर तुम्ही बघून घ्या पूर्ण विषय. ओके. सर वेंडरशिप बद्दल थोडीशी माहिती द्या ना, मुंबईचं वेंडरशिप. ऑलरेडी टाइम होतोय, आपल्याला 10 मिनिटच बाकी आहे. त्यामुळं वेंडरशिपचा ऑलरेडी आपला एक व्हिडिओ पण आहे. आपण पुढच्या मीटिंग मध्ये तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कारण वेंडरशिपवर ऑलरेडी आपल्याला कमीत कमी 3 तास तरी पाहिजे. आणि दुसरं होतं सर की आपलं पेड प्रोग्राम बद्दल सांगा ना थोडंसं. पेड प्रोग्राम बद्दल ऑलरेडी आपले बँगलोर, त्यानंतर कोल्हापूर, पुणे आणि नाशिक मध्ये आहे. आणि आपला एक 2-3 दिवसामध्ये फायनान्शियल इव्होल्युशन्स म्हणून मीटिंग आहे. ती मीटिंग त्यांच्यासाठी की ज्यांना गव्हर्नमेंट टेंडर 100% घ्यायचंय त्यांच्यासाठी आपण एक मीटिंग ठेवलेली ऑनलाईन. तर ते एक नाईटचं प्रशिक्षण आहे. ते 8 वाजता चालू होईल आणि 12:30-1 वाजेपर्यंत चालेल रात्रीला. कारण त्याच्यामध्ये खूप टॉपर लोक असणार आहे की जे बिझनेसमध्ये ऑलरेडी टेंडरिंगमध्ये काम करतात. त्यांच्यासाठी स्पेशल ती मीटिंग्स आहे. त्या मीटिंगमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि लिंक वगैरे कुठून भेटेल सर कसं? लिंक तुम्ही ते स्क्रीनशॉट वगैरे पाठवायचा, एक नंबर आलेला आहे आणि तुम्हाला लिंक आलेली आहे ना त्याची पूर्ण डिटेल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिंक्स ऑलरेडी मी पाठवलेली सर्वांना की फायनान्शियल इव्होल्युशन एक यशस्वी ठेकेदार, त्याची टोटल डिटेल दिलेली आणि 15 कंटेंट्स आहे. त्या 15 कंटेंट्सवर पूर्णपणे ते कामं चालणार आहे. ओके ओके. आणि मशिनरी तुम्ही एकदा सांगितलेलं की ते सतत केल्यानंतर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ती. हो, ती सर्व डिटेल आपण त्याच्यामधून कव्हर करणार आहे. बरं बरं. सर एक माझा प्रश्न होता. सर जसं आपण आता प्रोप्रायटरशिपची लायसन काढली आपल्या मॅनपॉवर साठी, तर त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टचं लायसन काढावं लागेल का, लेबर कॉन्ट्रॅक्टचं? हो. तर त्याची प्रोसिजर काय आहे सर? तसं मी तुम्हाला नंतर कॉल करेल. आजचा कार्यक्रम आपला त्याच्याविषयी नाहीये. प्रोप्रायटरशिपचं मी हो, तुम्हाला हो. अगोदर सांगितलं, तो कार्यक्रम आपला हा आजचा नाहीच आहे. आपला फक्त सेवाभावी आणि सेवा सहकारी विषयीच कार्यक्रम होता. सर याची जी सेवा सहकारीची आपल्याला जरा प्रोसेस मध्ये म्हणजे त्याचं फॉर्मॅट कसं करावं लागतं वगैरे रजिस्ट्रेशनचं त्यावर आपला ऑलरेडी एक युट्यूबला व्हिडिओ पण आहे की सेवाभावी संस्था रजिस्ट्रेशन कशी होते. तर तो व्हिडिओ जर तुम्ही प्रॉपर बघितला तर तुम्हाला घरी बसून ती संस्था रजिस्ट्रेशन करता येईल. सर मी सर माझा एक प्रश्न होता. कॉल करून. हॅलो. हा बोला. हा सर, ते लेबर कॉन्ट्रॅक्ट लायसन्स साठी तुम्हाला कधीतरी मेसेज करू का? हो चालेल. निवांतपणे. ठीक आहे. ओके ओके. सर माझा प्रश्न असा होता की मी स्वतः आता म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे. स्वतःचं माझं सिव्हिलचं लायसन देखील आहे गव्हर्नमेंटचं. पण जर मला सेवा सहकारी संस्थेत म्हणजे जर उभी करायची असेल तर त्यात मी सदस्यपद घेऊ शकतो का? घेऊ शकता तुम्ही, पण त्याचा इंडिव्हिज्युअलचा जो राईट्स असेल किंवा इंडिव्हिज्युअल त्याचा बेनिफिट असेल तर तो बेनिफिट त्याला मिळणार नाही. कारण त्याला कुठेतरी ते लायसन एका ठिकाणी यूज करावं लागेल. एक तर तिकडे करायचं इंडिव्हिज्युअल किंवा संस्थेमध्ये करायचं. हॅलो
सर तुम्ही मगाशी म्हणले होते आपल्या संस्थांना फर्निचर वगैरे भेटणार आहे त्याच्याविषयी सांगा ना सर. नाही, त्याच्याविषयीचे डॉक्युमेंटेशन त्याला ऑलरेडी भरपूर वेळ लागेल आणि आता आपला ऑलरेडी मीटिंगचा वेळ होतोय. आज आपल्याला चर्चा करायची होती त्याविषयी, पण ओव्हरऑल चर्चा कंप्लीट होतोय, त्यामुळे पुढच्या मीटिंगमध्ये आपण ते कव्हर करू आणि येत्या एप्रिल जून पासून आपण त्याचे डॉक्युमेंट कलेक्ट करू. ठीक आहे सर. तर दुसरं कसं होतं सर तर त्या माणसाने प्रमाणपत्र घेतलं आणि डिटेल्स घेतली थोडीशी, तर ही प्रोसेस बरोबर आहे की आणि दुसरं काय द्यावं लागेल त्याला? तुमचा आवाज काही क्लिअर येत नाहीये, काहीच येत नाही. हॅलो हॅलो, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये, तुम्ही मला फोनवर विचारा, मी तुम्हाला माहिती. हॅलो सर. हॅलो हा बोला. हॅलो. हा सर, माझी फक्त सर्वांना एकच विनंती होती की पुढची जेव्हा पण राहील त्या मीटिंगसाठी सर्वांनी फक्त स्वतःचे प्रश्न आज जे काही मांडायचे आहे, आज वेळेच्या अभावी आपण मांडू शकत नाही, तर त्यांनी कृपया करून स्वतःचे प्रश्न आधी लिहून काढून घेऊन घ्या आणि जेव्हा नेक्स्ट मीटिंग होईल तेव्हा फक्त ते लिहिलेलेच प्रश्न तुम्ही मांडा. कारण पुरेपूर जरी प्रश्न सर्वांच्या कामाचे असेल तर उत्तर सुद्धा सर्वांच्याच कामाचे राहील आणि सर्वजण त्याचा प्रत्यक्षरित्या लाभ घेऊ शकेल. म्हणजे असा गोंधळ होणार नाही, हीच माझी एक विनंती आहे. नाही, बरोबर आहे आणि शक्यतो आपण नाईटला यासाठी ठेवतोय की सर्वांना काम वगैरे नसतील, पण तरी होतंय काय की बरेच जणांचे इकडं तिकडं आवाज येत आहे आणि कुठेतरी प्रॉपर जो आपला कंटेंट असतो तो कुठेतरी मिस आउट होतो. त्यामुळं हा सर्वांनी सर, माझं पण म्हणणं तेच आहे सर. कसं आज जरी पैसे देऊन जरी ह्या गोष्टी जरी पेड असत्या तर कुणी ह्या अशा गोष्टी घडवून आणल्या नसत्या किंवा एका स्पेसिफाईड रूम मध्ये गेले असते किंवा बाकीचा गोंधळ टाळला असता. तर माझं म्हणणं हेच आहे सर, आपण एक कसं त्या वैयक्तिकरित्या गोष्टी घ्यायला हव्या आणि त्या प्रत्येक ज्या गोष्टी टाळू शकतो त्या गोष्टी टाळायलाच हव्या. माझी फक्त हीच एक विनंती आहे सर सर्वांना. आपण करू शकतो ना सर आपल्या घरी एका रूम मध्ये किंवा घरी सांगू शकतो की नाही माझा 1-1.5 घंट्याचा वेबिनार आहे, त्या वेबिनार साठी तुम्ही थोडी शांतता राखा किंवा बाकीचा जो काही बॅकग्राऊंड नाहीच आहे सरांना तो बोलू बंद दे करून मोहन. घ्या. सरांना बोलू दे मोहन सरांना बोलू दे. मी सरांनाच बोल देत आहे सर, मी फक्त तुम्हाला विनंती करतोय सर. खूप वेळ घेतोय, बोलू दे. ओके, काही अडचण नाही. चालेल, आपलं विषयांतर नको व्हायला. आता महत्वाचा जो पार्ट्स आहे आत्ताचा सेवाभावी प्लस सेवा सहकारीचे 2 पॉईंट मी सांगितले. त्या 2 पॉईंटमध्ये सर्वांनी डीप वाईज त्या गोष्टी लिहून घ्यायच्या. सोबत तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय करतोय, चॅनलच्या माध्यमातून आत्ता जेवढे मी कामं तुम्हाला सांगितले, प्रशिक्षण रिलेटेड असतील किंवा अजून ओव्हरऑल कामं असतील, त्या सगळ्या कामाच्या PDFs मी तुम्हाला आज एक 12च्या दरम्यानपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला सगळ्या PDFs आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील. म्हणजे सेवा सहकारी जी नोंदणी केलेली आहे तर त्या नोंदणीसाठी आपल्याला जे कामं मिळतात तर त्या कामासाठी लागणारे डॉक्युमेंट्स त्या यादीमध्ये आहे. म्हणजे तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पहिली गोष्ट. त्यानंतर सेवा सहकारीमध्ये जे काही कामं घ्यायची असतात तर ते कामं घेताना सेवा सहकारीमध्ये काही काम आपण भरू शकतो, तर त्या कामाची सुद्धा एक काही वेगळे टेंडर्स मी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये टाकतोय. ज्यांनी सेवा सहकारी संस्था काढली तर त्यांनी पूर्णपणे ते डॉक्युमेंट प्रिंटच मारायचे आणि ते डॉक्युमेंटचा सेट नेहमी सोबत ठेवायचा. बाकी जे डॉक्युमेंट तुमचे सेवा सहकारीचे असतील तर शक्यतो ते इग्नोर करा आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट शक्यतो तुम्हाला त्या डॉक्युमेंटला समोर फॉलो करायचं आहे, त्यामुळे त्याची झेरॉक्स करायची. आणि सेवा सहकारीमध्ये जे बाकीचे जण असतील तर त्यामध्ये प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, LLP आणि त्यानंतरचं जे तुमचे जे रजिस्ट्रेशन झालेलं तर त्यांनी सेवा सहकारी रिलेटेड टेंडर बघायचे. त्यामध्ये ट्रेडिंग रिलेटेड असतील, कन्स्ट्रक्शन असतील, तर त्यापैकी मराठीमधलं जे डॉक्युमेंट असेल जे सहज आणि सोपं तुम्हाला समजेल त्या भाषेत असेल तर ते डॉक्युमेंटचं टेंडर पूर्णपणे तुम्ही प्रिंट मारून ठेवायचं, जेणेकरून त्या टेंडरला काय काय डॉक्युमेंट लागतात हे आपण शॉर्ट आउट करू आणि प्रत्येकांची, तुम्ही जेवढे जण बघताय तर प्रत्येकांची एक एक प्रोफाईल जी आहे तर ती प्रोफाईल तुम्हाला तिथे तुमच्या डॉक्युमेंटनी बनवायची आणि प्रत्येक टेंडरला क्वालिफाय करण्यासाठी आपण आपले जे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंटला फॉलो करायचं. म्हणजे रिकामे जे डॉक्युमेंट तुमच्या फाईलमध्ये सध्या जे असतील ते डॉक्युमेंट सर्व आउट करायचे आणि टेंडरसाठी आणि आपल्या शासकीय कामासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात तर त्याच डॉक्युमेंटचा बंच बनवून आपण टेंडर भरण्याकडची जी प्रोसेस असते किंवा टेंडर मिळण्याकडची जी प्रोसेस असते तर ती प्रोसेस आपण हळूहळू एक एक टप्प्यात पूर्ण करत जाऊ. सर्वांना लक्षात आला विषय? सर, एक अजून एक विनंती होती सर. नवीन सेवा सहकारी संस्था काढण्यासाठीचा जो अर्जाचा आपण मगाशी उल्लेख केला त्याचा पण एक फॉर्मॅट मला पाठवून दिला तर आपल्या सर्वांसाठी मिळेल तर बरं होईल सर. तसा फॉर्मॅट सेवा सहकारीचा फॉर्मॅट ऑलरेडी मी 3 टप्प्यामध्ये त्याचे व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता.
की नाव नोंदणी किंवा नाव मंजुरीचा फॉर्मॅट दिलेला आहे, सभासदाचा अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे, विशेष म्हणजे तो वर्डमध्ये मी स्वतः टाईप करून दाखवलेला आहे. तर हे तिन्ही फॉर्मॅट ऑलरेडी व्हिडिओमध्ये उपलब्धच आहे. त्यामुळे ते फॉर्मॅट भरून तुम्ही टप्प्याटप्प्याने ते भरू शकता. पण महत्वाचं आहे, मी तुम्हाला एक नंबर टाकतो, त्या नंबरला जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये प्रस्ताव मिळेल संस्थेचा. नक्की सर, आणि नक्की. हा प्रस्ताव जर तुम्ही हार्ड कॉपीमध्ये नुसत्या हाताने जरी भरला तर संस्थेचे बरं. सगळे रूल सोबत येतील, तुमच्या संस्थेच्या फाईल्स येतील, संस्थेचं प्रमाणपत्र येईल, संस्थेचं पावती पुस्तक येईल. त्या सगळे पुस्तक पावती पुस्तक भरून तुम्ही फक्त उपनिबंधकाच्या कार्यालयात ती सर्व कॉपी तुम्हाला तिथे द्यायची आहे. म्हणजे शॉर्टकट मध्ये अगदी सर, संस्था अगदी. 2000 नंबर रुपयात तर- रजिस्ट्रेशन होईल. येस सर, येस सर. मी आता चॅट बॉक्स मध्ये टाकलाय नंबर, सर्वजण लिहून नक्की घ्या. सर. तर आजचा व्हिडिओ काही जणांचा मिस झाला असेल तर मी युट्यूबला सुद्धा व्हिडिओ देतोय. आणि आज ऑलरेडी बरीच माहिती आपण घेतली. अशी टप्प्याटप्प्याने जसा वेळ मिळेल तसा आपण ती माहिती घेणार आहे. टेंडरिंगमध्ये पुढची स्टेप ज्यांना पाहिजे असेल, जे इंटरेस्टेड असतील, तर प्रीमियम लेवलची स्टेप जर जॉईन करायची असेल तर त्याची लिंक ऑलरेडी मी दिलेली सर्वांना. त्यामध्ये कंपल्सरी नाही, तुम्ही जॉईन करायला पाहिजे. काही जणांनी जॉईन केलं तरी चालेल. तर तो सर एक प्रश्न आहे. हा बोला. जर टेंडरिंग सहकारी संस्थेमध्ये मार्फत मिळवायची असेल तर रजिस्ट्रेशन जिल्हा पातळीवर पाहिजे का तालुका पातळीवर पाहिजे? ते टेंडरवर डिपेंड आहे की कुठल्या टेंडरला तुम्ही बीड करता. अच्छा. तर तुम्हाला ऑलरेडी तो प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ज्यांना फिजिकली, तुम्ही काही जण नाशिकमधून असाल तर नाशिकला ऑलरेडी मी येतोय. एक 15-20 दिवसानंतर माझा 4 दिवसाचा प्रोग्राम आहे. काही जण कोल्हापूरमध्ये असेल तर कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रोग्राम आहे. काही जण नागपूर, वर्धा आणि भंडारामध्ये असेल तर तिथे सुद्धा माझा फिजिकल प्रोग्राम आहे. त्यानंतर सांगलीला सुद्धा माझा प्रोग्राम आहे. तर या जिल्ह्यामध्ये तुम्ही भेटून तुमचे डॉक्युमेंट सुद्धा आपण तिथे डिस्कस करू शकतो. तर तुम्हाला जसं होईल तसं पॉसिबल तुम्ही तिथे ऑफिसला येऊन सुद्धा आपण बाकी विषय डिटेलमध्ये चर्चा करू शकतो. येण्याच्या वगैरे किंवा प्रोग्रामच्या डेट्स तुम्हाला सगळ्या स्टेटसवर बघायला मिळतील. माझा नंबर तुमच्याकडे आहे सर्वांकडे. त्या स्टेटसवर किंवा मला माझ्याकडे टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट देईल. तुम्ही त्या पद्धतीने तिथल्या वेळेनुसार ऍडजस्टमेंट करून तशा पद्धतीचे डॉक्युमेंट डिझाईन करून तुम्ही तिथे पूर्णपणे त्या डॉक्युमेंट विषयी चर्चा करू शकता. तर आजचा विषय आपला इथे संपतोय. आणि ज्यांनी हा व्हिडिओ कदाचित मिस झाला असेल किंवा अर्धवट असेल तर तुम्ही बाकी चॅनलवर आपला हा व्हिडिओ मिळवू शकता. बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वांनी लक्षपूर्वक तो ऐकायचा आहे, प्रॉपर समजावून घ्यायचा आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद.